हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 साठी पेपर इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचंय आणि हे प्रिपरेशन करताना आपण युनिट घेत आहोत मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्रावरचे 100 एमसीक्यू प्रॅक्टिस आपण करणार आहोत, ज्यामध्ये तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि या एक्झामच्या दृष्टिकोनातून जे एमसीक्यू प्रॅक्टिस आवश्यक आहे ती सुद्धा इथे तुमची होईल. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्स साठी एक स्पेशल 45 डेज क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स ज्या असतील, क्विक रिव्हिजन नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स म्हणजे पेपर 2 सोबतच पेपर 1 चेही प्रिपरेशन इथे करून घेतलं जाणार आहे. म्हणजे एक्झामच्या डे पर्यंत तुम्ही एकदम परफेक्ट असे प्रिपेअर व्हाल यासाठी हा क्रॅश कोर्स आहे, ज्याची फीस आहे 10,000 रुपीज. त्याच्यावर डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होते. आणि आणखी या कोर्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असल्यास इथे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये MS इकॉनॉमिक्स सर्च करून लगेचच कोर्सला जॉईन व्हा. 15 जून पासून न्यू बॅच स्टार्ट होते, तर आपलं नाव रजिस्टर करून लगेच प्रिपरेशनला सुरुवात करा. So let's start with the first question. The concept of cardinal utility assumes that cardinal approach उपयोगिता पद्धतीनुसार काय मोजलं जातं? Utility can be only ranked, utility can be measured in numbers, utility is constant and utility is negative. आपण बघितलं होतं utility म्हणजे उपयोगिता. एखाद्या वस्तूची क्षमता, कशाची, एखाद्या गोष्टीची क्षमता किंवा कॅपॅसिटी व्यक्तीचं सॅटिस्फॅक्शन करण्याची, ठीक आहे. त्याला आपण युटिलिटी म्हणतो, उपयोगिता म्हणतो. तर युटिलिटी ही दोन याच्यामध्ये मोजली जाते, कार्डिनल अँड ऑर्डिनल, ठीक आहे. तर त्याच्या मोजण्यानुसार वेगवेगळ्या आपण संकल्पनांवरती बेस्ड सिद्धांत बघितलेत. सो या कार्डिनल युटिलिटी मध्ये नंबर्स मध्ये आपण उपयोगिता मोजतो. तर या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी, युटिलिटी कॅन बी मेजर्ड इन नंबर्स, ठीक आहे. उपयोगिता संख्यात्मक मोजता येते, हे इथे करेक्ट आन्सर याचं आहे, ठीक आहे. पद्धतीने म्हणजे सफरचंदातून आपल्याला 10 उपयोगिता मिळते, केळीमधून आपल्याला 5 उपयोगिता मिळते. हे युटिल्स मध्ये आपण काउंट करतो. काय आहे याचे एक, जसं किलोग्राम मध्ये आपण वस्तू मोजतो, लिटर्स मध्ये आपण लिक्विड मोजतो, द्रव मोजतो, तसं उपयोगिता ही युटिल्स मध्ये मोजतात. ही इथे आपल्याला संकल्पना दिलेली आहे आणि ही दिलेली कोणी आहे? अल्फ्रेड मार्शल यांनी, ठीक आहे. अल्फ्रेड मार्शल यांनी ही दिलेली संकल्पना. द नेक्स्ट क्वेश्चन, मार्जिनल युटिलिटी मीन्स सीमांत उपयोगिता म्हणजे काय? याच्या वर्ड वरूनच तुम्ही लक्षात घ्या की मार्जिनल सीमांत, ठीक आहे. एक आपलं जे युनिट्स आपण कंटिन्यू कन्झम्पशन करत असतो, 1 2 3 4 5 6, तर प्रत्येक नगासोबत एक जण नग वाढत जातो आणि त्याच्यामुळे आपली टोटल युटिलिटी जे वाढत जाते. तर ऍडिशनल एका सीमांत वस्तूमुळे जेवढी युटिलिटी वाढते त्याला आपण काय म्हणतो? सीमांत उपयोगिता. मग यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत: टोटल सॅटिस्फॅक्शन, ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन फ्रॉम कन्झ्युमिंग वन मोर युनिट, ऍव्हरेज सॅटिस्फॅक्शन, कॉस्ट ऑफ सॅटिस्फॅक्शन. आता या ठिकाणी मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत, पण दोन्ही ऑप्शन्स वाचण्यापेक्षा आपण एक ऑप्शन वाचते, तुम्ही मराठीमध्ये बघू शकता, ठीक आहे. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी, ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन फ्रॉम कन्झ्युमिंग वन मोर युनिट. आता ह्याच्यापासून एक घेतलं, याच्यापासून एक घेतलं, हे काय आहे? ऍडिशनल युनिट मध्ये आपण वापरणार युनिट्स, हे मेजर सीमांत उपयोगिता आहे, ठीक आहे. एका अतिरिक्त एककामुळे उपभोगामध्ये जे अतिरिक्त समाधान मिळतं त्याला. सूत्र काय याचं? MU काढण्याचं, TUN मायनस TUN-1 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय? एक आंबा असेल तर त्याची उपयोगिता 10 आहे, दुसरा आंबा आहे त्याची युटिलिटी 15 आहे. तर ह्या ऍडिशनल युनिटमुळे एकूण उपयोगितेमध्ये कितीचा फरक पडलाय? तर हे 15 मायनस 10, 5 चा फरक पडलाय. सो दुसऱ्या आंब्यापासून मिळणारी उपयोगिता किती आहे? 5 आहे. याला सीमांत उपयोगिता म्हणतात. द नेक्स्ट क्वेश्चन, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी स्टेट्स दॅट सीमांत उपयोगितेच्या घटता नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट दिसेल? MU increases continuously, MU remains constant, MU decreases at consumption increases, MU becomes negative immediately. आता सीमांत उपयोगिता, जेव्हा सीमांत आपण बघितलंय की सीमांत उपयोगिता जी आहे ती वाढणाऱ्या प्रत्येक नगासोबत कशी होत जाते? कमी होत जाते. मग ती वाढणारी असेल का? नाही, म्हणून ऑप्शन ए नसणार आहे. स्थिर राहते का कुठे? नाही, ते प्रत्येक नगासोबत कमी होत जाते. मग MU डिक्रीजेस एज कन्झम्पशन इन्क्रीजेस, हे ऑप्शन इथे करेक्ट असू शकतं. तरी ऑप्शन डी बघूया, MU बिकम्स निगेटिव्ह इमिजिएटली, नॉट इमिजिएटली, हे पण आन्सर इथे चुकीचं आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे? इथे ऑप्शन
सी आणि हे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनॅलिटी मध्ये आपण बघितलं की एमयू उपभोग वाढल्यास कमी होत जातो. ठीक आहे, ग्राहक जसं जसं जास्त प्रमाणात वस्तू वापरतो तशी तशी सीमांत उपयोगिता कमी होत जाते. उदाहरणार्थ 1 ग्लास पाणी पिल्यावर जास्त समाधान मिळतं, पण 5वा ग्लास जेव्हा पाण्याचा पितो तेव्हा कमी समाधान मिळतं. The next question, consumer equilibrium cardinal utility acquires when. आता कंझ्युमर इक्विलिब्रियम म्हणजे ग्राहकांचा समतोल आणि हे कशाच्या ह्याच्यामध्ये मोजतो आपण, तर कार्डिनल युटिलिटी म्हणजे ज्या संख्यांमध्ये युटिलिटी आपण मोजतोय त्याच्यामध्ये आपण ग्राहकाचं समाधान कुठल्या फॉर्म्युल्याने मोजू शकतो. तर ऑप्शन्स आहेत MU x इज इक्वल टू MU y, MU x डिवायडेड बाय PX इज इक्वल टू MU y डिवायडेड बाय PY, PX इज इक्वल टू PY आणि ह्याच्यामध्ये इन्कम इज इक्वल टू 0. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. आता याच्यामध्ये का असं, तर मार्जिनल युटिलिटी म्हणजे एका सीमांत वस्तूमुळे जी मार्जिनल युटिलिटी एक्स ची डिवाइड बाय पी एक्स म्हणजे त्याची प्राइस बरोबर मार्जिनल युटिलिटी ऑफ वाय डिवायडेड बाय पी वाय. ठीक आहे, इथे एक्सचं युटिलिटी आणि प्राइस आणि यांचा रेशो जेव्हा समान येतो, ग्राहकांचा जास्तीत जास्त समाधान मिळण्याचा बिंदू अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आणि हे कशामध्ये असतं, तर लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, दोघांची इक्विटल मार्जिनल युटिलिटी असली तर तिथे आपल्याला कंझ्युमर इक्विलिब्रियम मिळतो. द नेक्स्ट क्वेश्चन, ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच वॉज डेव्हलप बाय. ऑर्डिनल उपयोगिता सिद्धांत विकसित करणारे अर्थतज्ञ कोण आहेत? ऑप्शन ए मार्शल, हिक्सन, ॲलन, सॅम्युएल्सन, रिकार्डो. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे, याच्यामध्ये एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, याच्यामध्ये डायरेक्ट माहिती आहे आपल्याला की ऑर्डिनल अप्रोच जो आहे, कार्डिनल अप्रोच नंबर्स आहे, ऑर्डिनल अप्रोच मध्ये आपण प्रेफरन्सेस नुसार उपयोगिता बघतो. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, हिक्स अँड ॲलन. ठीक आहे, हिक्स, जॉन हिक्स अँड RGD ॲलन यांनी ही उपयोगिता क्रमाने मोजण्याची पद्धत काढलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, An indifference curve shows उदासीनता वक्र काय दर्शवतो? इन्कम लेवल, प्राइस लेवल, कॉम्बिनेशन गिविंग इक्वल सॅटिस्फॅक्शन, प्रोडक्शन लेवल. त्याच्यामध्ये इंडिफरन्स कर्व उत्पन्नाचा स्तर, किमतीचे स्तर, समाधान घेण्याच्या वस्तूच्या संयोजना, उत्पादनाचे स्तर. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, कॉम्बिनेशन गिविंग इक्वल सॅटिस्फॅक्शन. आपण बघितलं की उपयोगिता जी आहे म्हणजे आपल्याला डिमांड लॉ तर समजला, त्याच्यानंतर आपल्याकडे जेवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये आपण काय काय वस्तूंची मागणी करू शकतो प्राइस नुसार, हे आपण इंडिफरन्स कर्ववर दाखवतो. म्हणजेच काय की याच्यामध्ये कॉम्बिनेशन जे आहे ते इक्वल सॅटिस्फॅक्शन मिळवून देणारं कॉम्बिनेशन असतं दोन वस्तूंचं. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिफरन्स कर्व्स आर. उदासीनता वक्र कसे असतात? अपवर्ड स्लोपिंग, डाऊनवर्ड स्लोपिंग, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. आता हा उदासीनता वक्र म्हटल्यानंतर तुमच्या हा असा लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, हाच कर्व इथे लक्षात आला पाहिजे. सो याच्यामध्ये सरळ सरळ या वक्रावरून आपण सांगू शकतो की करेक्ट आन्सर आहे डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, म्हणजे खालच्या दिशेने असं झुकता आहे. तर एक वस्तू वाढवायची असल्यास दुसरी वस्तू आपल्याला कमी करावी लागते आणि त्यामुळे हा वक्र कमी होतो. जसं मागणीचा लॉ जो आहे, मागणीचा नियम मध्ये पण कसं होतं, प्राइस वाढली की वस्तूची क्वांटिटी कमी होते आणि तसंच एका वस्तूची प्राइस वाढली, एका वस्तूच्या क्वांटिटी वाढवली तर दुसऱ्या वस्तूची क्वांटिटी कमी होते आणि ह्याचमुळे हा जो इंडिफरन्स कर्व आहे तो खाली डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, हे आपण इथे बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिफरन्स कर्व्स के नॉट इंटरसेक्ट बिकॉज. दोन उदासीनता वक्र एकमेकांना छेद देऊ शकत नाही का? प्राइस चेंजेस, इन्कम चेंजेस, इट व्हायलेट्स कन्सिस्टन्सी अझम्पशन्स, सुसंगतेचं गृहीतक मोडतो, युटिलिटी बिकम्स 0. आता याच्यामध्ये का छेदत नाही, तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्राइस चेंज होणं किंवा इन्कम चेंज होणं, याच्यामध्ये आपण काय बघत नाही. इंडिफरन्स कर्व मध्ये आपण काय बघतो की फक्त कोणतं कॉम्बिनेशन आपल्यासाठी योग्य आहे, ग्राहकासाठी योग्य आहे. सो या ठिकाणी इंडिफरन्स कर्व न छेदण्याचं कारण असं आहे की समान संयोजन दोन वेगवेगळ्या समाधान मिळतं. ठीक आहे, तर्कविरोधी असतात हे दोघ जण म्हणजे ह्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी अझम्पशन्स कसे असतात, वेगळे असतात, छेदत नाहीत म्हणून. ठीक आहे, सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, बजेट लाईन काय दर्शवते? अर्थसंकल्प रेषा काय दाखवते? युटिलिटी कॉम्बिनेशन, इन्कम कॉम्बिनेशन, अफोर्डेबल कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स, कॉस्ट कर्व. याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. आता बजेट म्हणजे काय, अफोर्डेबल कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स. आता लाईन, बजेट लाईन तुम्ही बघितली, आपण शिकलोय. ठीक आहे, ही बजेट लाईन आहे, याच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन तुम्हाला मिळत असेल ते कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता ह्या बजेट लाईन वरती. ठीक आहे, जे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी योग्य असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि ग्राहकाला ते निवडण्याचा अधिकार असतो. ओके, ती बजेट लाईन. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, बजेट लाईनचा उतार कसा असतो? बजेट लाईन स्लोप इक्वल. आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला
की स्लोप नेमका कसा असला पाहिजे. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, -px डिवायडेड बाय py. नकारात्मक चिन्ह म्हणजे एका वस्तूची वाढ दुसऱ्याची घट असते. एक कुठला तरी निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह असेल, तेव्हाच बजेट लाईन स्लोप हा इक्वल असणार आहे. म्हणून मायनसचं चिन्ह इथे आवश्यक आहे. अदरवाईज px डिवायडेड बाय py हे तर ऑप्शन वरती पण आहे, पण इक्वेशन किंवा इक्वल्स दाखवायचं असेल तेव्हा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणून इथे ऑप्शन बी करेक्ट आहे. The next question, consumer equilibrium in IC approaches aqueous when IC पद्धतीनुसार ग्राहक समतोल कधी साधला जातो. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स आहेत MRS इज इक्वल टू PX अपॉन PY. इक्विब्लिरियमचं बोललंय आणि आयसी कर्व म्हणजे दोन कॉम्बिनेशन असणार आहेत, म्हणजे एक्स वाय याच्यामध्ये असणार आहेत. तर मार्जिनल युटिलिटीच्या बाबतीत त्याच्यामध्ये काय नाही, पण MRS जो आहे इथे तो म्हणजे मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन दुसऱ्या वस्तूच्या प्राइस बरोबर PX डिवायडेड बाय PY ह्यांचा रेशो कसा येतो त्याच्यावरून आपल्याला कंझ्युमर इक्विलिब्रियम मिळतं. ठीक आहे, हे दोन वस्तू आहेत, प्राइस ऑफ एक्स, प्राइस ऑफ वाय आणि दोघांचा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन एकमेकांच्या सोबतचा. त्यामुळे इथे आपण आन्सर ए बरोबर देतो, तर इथे आपल्याला समतोल मिळतो. द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. सबस्टिट्यूशन इफेक्ट अक्युअर्स ड्यू टू पर्याय परिणाम कधी मिळतो आपल्याला, इन्कम चेंज झाल्यामुळे, प्राइस चेंज झाल्यामुळे, टेस्ट चेंज झाल्यामुळे की पॉप्युलेशन चेंज झाल्यामुळे. तर आपण बघा कॉफी आणि चहा हे दोन काय आहेत, सबस्टिट्यूट आहेत. कॉफी आणि टी हे दोन सबस्टिट्यूट गुड आहे. कॉफीची प्राइस जेव्हा वाढते तेव्हा लोक टीची प्राइस जेव्हा वाढते तेव्हा लोक इकडे कॉफीकडे शिफ्ट होतात, म्हणजे कॉफीची डिमांड जी आहे ती कशी होते, वाढते. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांमधला हे कसा झाला फरक, म्हणजे कसा झाला, ह्याची प्राइस वाढल्यामुळे लोकांची इकडची डिमांड वाढलेली आहे, म्हणजे ह्यांचा दोघांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो. हे सबस्टिट्यूट गुड आहे, ह्याला हे नाही तर हे सबस्टिट्यूट आहे. ठीक आहे, सो हा सबस्टिट्यूशन इफेक्ट जो आहे तो आपल्याला प्राइस मुळे बघायला मिळतो. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. होप यू अंडरस्टँड अँड करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. हिक्सियन पद्धतीत काय स्थिर ठेवले जाते. हिक्स पद्धतीनुसार आपण बघितलं होतं हे, तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं कॉन्स्टंट काय असतं, इन्कम, युटिलिटी, प्राइस अँड पॉप्युलेशन. तर याच्यामध्ये हिक्स मेथड मध्ये युटिलिटी ही कॉन्स्टंट ठेवली जाते. ओके, उपयोगितेला स्थिर ठेवलं, जसं की उपयोगिता चेंज होऊ शकते, पण हिक्सियन मेथड नुसार उपयोगिता ही स्थिर ठेवलेली आहे, स्थिर मांडली असतं. त्याच्याबरोबर हिक्स अँड स्लॅट्स्की यांचं पण मेथड बघितलं होतं, राईट. सो स्लॅट्स्की मेथड नुसार आता युटिलिटी तर हेक्सियन पद्धतीत झाली. स्लॅट्स्की मध्ये काय असतं, तर स्लॅट्स्की मध्ये तुम्हाला just give me a sec. ओके, सो याच्यामध्ये रिअल इन्कम, नॉमिनल इन्कम अँड पॉप्युलेशन हे ऑप्शन्स आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते स्लॅट्स्की मेथड मध्ये रिअल इन्कमच्या ऐवजी आपण नॉमिनल इन्कम जे आहे ते इथे करेक्ट केलेलं आहे. कारण म्हणजे जे नॉमिनल इन्कम आहे ते करंट प्राइस मध्ये तुम्हाला मिळालेलं असतं. ठीक आहे, आणि रिअल इन्कम मध्ये मग तुमचं कसं काढतात, नॉमिनल इन्कम डिवायडेड बाय प्राइस इंडेक्स जो असेल तो इथे काढलेला असतो. ठीक आहे, तर यामध्ये करेक्ट आन्सर तुम्ही रिअल इन्कम, इन्कम हा घटक बरोबर आहे, पण फक्त इन्कम म्हणजेच इथं स्लॅट्स्की मेथड मध्ये कंटिन्यू केलं नाही, याच्यामध्ये नाममात्र उत्पन्न इथे कन्सिडर केले. नाममात्र उत्पन्न म्हणजे सध्याच्या किमतीनुसार मिळणारे उत्पन्न, आणि वास्तविक उत्पन्न म्हणजे महागाईचा विचार करून घेतलेले उत्पन्न. पण स्लॅट्स्की मध्ये रिअल नाही तर नॉमिनल इन्कम कन्सिडर केले. The next question, Giffen goods shows. What Giffen goods shows? Question number 15. पॉझिटिव्ह इन्कम इफेक्ट, निगेटिव्ह सबस्टिट्यूशन इफेक्ट, पॉझिटिव्ह प्राइस डिमांड रिलेशन, नो डिमांड. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की गिफेन गुड्स मध्ये कसा इफेक्ट आपल्याला दिसतो. तर ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आहे ऑप्शन सी, पॉझिटिव्ह प्राइस डिमांड रिलेशन. ठीक आहे, गिफेन वस्तू म्हणजे कनिष्ठ वस्तू, ज्या वस्तूंची प्राइस वाढली तरी लोकांना मागणीमध्ये काही फरक पडत नाही आणि मागणी वक्र वरच्या दिशेने अपवर्ड स्लोपिंग तो वाढत जातो, म्हणजे असं जर असेल. ठीक आहे, सो प्राइस इन्कम मध्ये काही फरक पडला तरी डिमांड मात्र त्याची थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते, जास्त होत नाही. म्हणजे हे कसं आहे, पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह प्राइस डिमांड रिलेशन याच्यामध्ये दिसते. ठीक आहे. सॉरी, यामध्ये आपण असं म्हणू शकतो गिफेन वस्तूमध्ये की प्राइस वाढली तरी मागणी वाढते, किंमत कमी झाली तरी मागणी कमी होते. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल गुड सारखी इथे आपल्याला पद्धत दिसून येते गिफेन गुड्सच्या मध्ये. ग्राहकांचं उत्पन्न कमी असावं हाचा आता याच्यामध्ये उदाहरण जर बघायचं झालं, समजा एखादं गरीब कुटुंब आहे, त्याचा मुख्य आहार काय आहे? भात आहे. भाताची किंमत वाढली, त्यामुळे कुटुंब मांस, फळे यासारख्या वस्तू खरेदी करू शकत नाही. पण जे भात आहे खरेदी करतात. भाताची किंमत वाढली तरी ही गिफेन वस्तू आहे आणि त्यांची मागणी वाढते. ठीक आहे, म्हणजे तेवढीच राहते असं म्हणू शकतो. त्यामुळे इथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे रिवेल्ड प्रेफरन्स थेअरी. रिवेल्ड प्रेफरन्स थेअरीचं वॉज गिवन बाय, हा डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे की कोणी दिलेली आहे रिवेल्ड प्रेफरन्स थेअरी. रिवेल्ड प्रेफरन्स थेअरी म्हणजे ग्राहक आपल्या वस्तूंचं किंवा मागण्यांचं, डिमांडचं प्रेफरन्स कसा ठेवतो याच्यावरून हे प्रेफरन्स थेअरी ठरलेली आहे. ऑर्डिनल अप्रोच होती. ठीक आहे, प्रेफरन्स ठरवणं. तर ही दिलेली कोणी आहे? हेक्स, मार्शल, सॅम्युएल्सन, केन्स. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सॅम्युएल्सन यांनी ही थेअरी सिद्धांत मांडलेला आहे. द नेक्स्ट आहे रिवेल्ड प्रेफरन्स रिजेक्ट. आता रिवेल्ड प्रेफरन्स दिलेली आहे. रिवेल्ड मध्ये प्रेफरन्स ठरलेले असतात, त्यानुसार आपण इथे कॅल्क्युलेशन करतो किंवा लोकांच्या ऑर्डर्स नुसार हे सांगतो, सिद्धांत सांगतो. पण याच्यामध्ये कुठला घटक दुर्लक्षित केले गेलेला आहे? इन्कम की युटिलिटी मेजरमेंट, प्राइस की डिमांड? त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, युटिलिटी मेजरमेंट. उपयोगितेचे मोजमाप जे आहे त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं नाहीये. जस्ट फक्त ग्राहकाला बजेटमध्ये काय बसतं या गोष्टीनुसार तिथे प्रेफरन्स ठरवलेले आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, सगळ्यात सोपा प्रश्न. लॉ ऑफ डिमांड स्टेट, मागणीचा नियम इथे काय सांगतो? प्राइस वाढली की डिमांड वाढते, प्राइस कमी झाली की डिमांड कमी होते, प्राइस वाढली की डिमांड कमी होते, नो रिलेशन. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? पहिल्या याच्यामध्ये बघा, प्राइस वाढले डिमांड पण वाढले. प्राइस वाढली की डिमांड वाढते का? नाही. मग प्राइस कमी झाली की डिमांड कमी होते का? नाही. याच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन आहे प्राइस आणि डिमांड मध्ये, लॉ ऑफ डिमांड मध्ये. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, प्राइस वाढली की डिमांड कमी होते किंवा प्राइस कमी झाली तर डिमांड वाढते. हे जरी ऑप्शन असलं असतं तरी ते करेक्ट असलं असतं, इनव्हर्स रिलेशन वाला. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. डिमांड कर्व स्लोप्स डाउनवर्ड ड्यू टू. मागणी वक्र खाली झुकणार आहे कारण इन्कम इफेक्ट, सबस्टिट्यूशन इफेक्ट, डिमिनिशिंग एमयू, ऑल ऑफ दी अबोव. आता याच्यामध्ये बघा, इन्कम इफेक्ट म्हणजे काय? की तुमचा इन्कम जसं वाढेल तसं तुम्ही वस्तूंची मागणी करत असता, म्हणजे त्याच्यानुसार तुमचा हा डिमांड कर्व जो आहे तो असा 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 शिफ्ट होताना दिसतो, राईट. सबस्टिट्यूशन इफेक्ट म्हणजे दोन वस्तू आहेत, एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूच्या प्राइस वरती परिणाम होतो, मग त्यामुळे त्याची मागणी कमी होते, म्हणजे ऑप्शन बी पण ह्याच्यामध्ये करेक्ट येतं. डिमिनिशिंग एमयू, याच्यामुळे पण वस्तू चेंज करतो आपण, शिफ्ट करतो, डिमांड कमी जास्त करतो, म्हणजे हे पण ऑप्शन करेक्ट आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, की ऑल ऑफ दी अब ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला डिमांड कर्व जो आहे तो असा दिसायला मदत करतो. ठीक आहे, घटती सीमांत उपयोगिता, पर्याय परिणाम आणि उत्पन्न परिणाम. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर्म्युला काय आहे? प्राइस इलास्टिसिटी, इलास्टिसिटी म्हणजे काय पहिले समजून घ्या. लवचिकता, लवचिकता म्हणजे किंमत चेंज झाल्यामुळे मागणी जी आहे ती किती हलती आहे, डिमांड क्वांटिटी किती हलती आहे, हे म्हणजे इलास्टिसिटी, लवचिकता. तर ते काढण्याचा फॉर्म्युला आहे. ऑप्शन आहे पर्सेंटेज चेंज इन अ प्राइस ड्यू टू चेंज इन अ पर्सेंटेज चेंज इन ड्यू टू नाही, डिवायडेड बाय percentage change in quantity, percentage change in a quantity divided by percentage change in a price, quantity divided by price, price divided by quantity. तर हे तर नाहीच. इलास्टिसिटी चेंज कशी चेक करायची ना आपल्याला. मग इलास्टिसिटी चेक करताना आपल्याला आधीची क्वांटिटी किती होती आणि आधीची प्राइस किती होती हे समजून घेऊन दोघांमध्ये बदल किती झाला हे करून कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी येणार आहे. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, क्वांटिटी चेंजेस डिवायडेड बाय प्राइस चेंजेस. ठीक आहे, द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. ईडी, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. आता एक लवचिकता आहे म्हणजे बरोबर आहे, पण एक पेक्षा पण जर लवचिक जास्त असेल मागणी तर त्याला आपण काय म्हणतो? ही मागणी जी आहे ते पूर्ण लवचिक आहे, इलास्टिक आहे. सो डिमांड इज ऑप्शन ए, इन इलास्टिक, इलास्टिक, युनिटरी, परफेक्ट. परफेक्ट म्हणजे अनंत, नो लिमिट्स. ठीक आहे, युनिटरी म्हणजे 1 येणार आणि इलास्टिक म्हणजे परफेक्ट लवचिक, इनइलास्टिक म्हणजे अलवचिक. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, इलास्टिक. ठीक आहे, लवचिकता जेव्हा तिथे जास्त असेल, म्हणजे कार आहे बघा, बीएमडब्ल्यू आहे, बीएमडब्ल्यू ची प्राइस काय असेल, समजा आपण 4 करोड लिहूया,
4 करोड आहे ती 2 करोडला जर मिळत असेल तर लोक पटकन म्हणजे जे लोक 5 लोक खरेदी करायचे बीएमडब्ल्यूचे तर 2 करोडला हवं कदाचित तिथे 15 नंबर पण होऊ शकतो. म्हणजे ही लवचिक मागणी कशी आहे? इलास्टिक आहे. चेंज होऊ शकते प्राइस चेंज झाल्यामुळे. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन क्रॉस इलास्टिसिटी इज पॉझिटिव्ह फॉर. क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे कॉफी आणि चहा या दोघांमधल्या प्राइस चेंजेसमुळे काय तुम्हाला फरक दिसला ते सांगायचंय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचारले. ही क्रॉस इलास्टिसिटी जी आहे ती पॉझिटिव्ह कुठल्या वस्तूंसाठी असते? कॉम्प्लिमेंटरी गुड्ससाठी, सबस्टिट्यूट गुड्ससाठी, गिफ्ट अँड गुड्ससाठी की इन्फिनिट गुड्ससाठी? त्याचं करेक्ट असणार आहे ऑप्शन बी सबस्टिट्यूट गुड्स. आपण बघितलं की टी अँड कॉफी ह्या 2 सबस्टिट्यूट गुड आहेत. चहाची किंमत वाढली तर लोक कॉफीकडे शिफ्ट होतात आणि कॉफीची मागणी वाढते. ह्याची प्राइस वाढली, सबस्टिट्यूट गुडची प्राइस वाढली म्हणून सबस्टिट्यूट वस्तूची मागणी वाढली. म्हणजे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिलेशन आहे. तुम्ही कार आणि पेट्रोलमध्ये बघा. ठीक आहे. कार आणि पेट्रोलमध्ये बघा. कारची प्राइस वाढली तर लोक काय करतात? कार घेणं स्टॉप करतात आणि कार घेणं स्टॉप केल्यामुळे पेट्रोल लोक घेत नाहीत. कारच नसेल तर पेट्रोल कुठून घेणार? मग हे दोन कसे आहेत? कॉम्प्लिमेंटरी आहेत. ह्याच्यासोबत हे घ्यावंच लागतं. सो कॉम्प्लिमेंटरी गुडच्या बाबतीमध्ये जो इफेक्ट आहे तो निगेटिव्ह आहे आणि सबस्टिट्यूट गुड्सच्या बाबतीमध्ये तो पॉझिटिव्ह आहे. सो कन्फ्युज नका हो. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इन्कम इलास्टिसिटी इज निगेटिव्ह फॉर. आता ही तुमची उत्पन्न लवचिकता नकारात्मक कधी असते? नॉर्मल गुड्ससाठी, लक्झरी गुड्ससाठी, इन्फिनिट गुड्ससाठी की सबस्टिट्यूट गुड्ससाठी? इन इलास्टिसिटी निगेटिव्ह आहे म्हणजे तिथे वस्तूची मागणी कमी होत नाही किंवा वाढत नाही. ठीक आहे. सो उत्पन्न वाढले की अशा वस्तूंची मागणी कमी होते. अशा वस्तू कुठल्या आहेत? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इन्फिरियर गुड्स. कनिष्ठ वस्तू. ठीक आहे. कमी होऊ शकते किंवा चेंज होऊ शकते. देन सेकंड लास्ट क्वेश्चन फॉर टुडेज सेशन. कंझ्युमर सरप्लस कन्सेप्ट वॉज इंट्रोड्यूस बाय. ग्राहक अधिक संकल्पना मांडणारे खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन ए हिक्स, मार्शल, सॅम्युएल्सन, ॲडम स्मिथ. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी मार्शल. ठीक आहे. अल्फ्रेड मार्शल यांनी कंझ्युमर सरप्लस कन्सेप्ट जी आहे ती दिलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25, दॅट इज लास्ट क्वेश्चन फॉर टुडेज सेशन. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन म्हणजे जे आपण लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर हे घटक आहेत आपले, हे आहेत आपले इनपुट्स. तर ह्या इनपुट्स मध्ये जे घटक आपण चेंज करू शकतो, व्हेरिएबल, लॉ ऑफ व्हेरिएबल अप्लायज प्रपोर्शन्स टू. याच्यातले कुठले घटक चेंज करू शकतो ते आपल्याला कुठल्या रन मध्ये समजू शकतं? ऑप्शन ए लॉंग रन, शॉर्ट रन, व्हेरी लॉंग रन, इंटरनॅशनल रन. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी शॉर्ट रन. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन जो आहे तो शॉर्ट रन मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो. शॉर्ट रन मध्ये फक्त एक घटक जो आहे तो व्हेरिएबल असतो. व्हेरिएबल म्हणजे चेंज होऊ शकतो, बदलू शकतो आपण, तो म्हणजे लेबर. शॉर्ट रन मध्ये आपण लेबर हा घटकच चेंज करू शकतो. जागा, कॅपिटल, एंटरप्रेनर यांना आपण स्थिर ठेवावं लागतो. सो लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन शॉर्ट रन मध्ये लागू होतो. तो अल्पकालीन कालावधीत काही घटक स्थिर असतात आणि त्यामुळे बदलणाऱ्या घटकांमुळे उत्पादनाचे 3 टप्पे येतात. ठीक आहे. वाढता, स्थिर आणि घटता अशा 3 प्रकारचे इथे स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शनमुळे. ठीक आहे. त्याचा कर्व जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दिसतो. पहिले वाढता असतो शॉर्ट रन मध्ये, जेव्हा व्हेरिएबल प्रपोर्शन वाढवतो तेव्हा, नंतर असं होतो, नंतर असं होतं. म्हणजे पहिले 2 लेबर काम करताना तो वाढत असतो उत्पादन. ठीक आहे. पण जेव्हा 3 लेबर लावतो तेव्हा ते तेवढंच राहतं आणि चौथा लेबर लावल्यावर तो डायरेक्ट घटतो. घटतो म्हणजे त्याचं फक्त एक्सपेन्सेस वाढतो, उत्पादनामध्ये काय भर पडत नाही. सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. सो याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन इज कॅरेक्टराइज्ड बाय. परिपूर्ण स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? फ्यू सेलर्स, प्रॉडक्ट डिफरन्सिएशन, फ्री एंट्री अँड एक्झिट, प्राइस डिस्क्रिमिनेशन. सो याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? तर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये भरपूर सारे विक्रेते असतात. जसं की आपण बाजार, आठवडा बाजार हे एक्झाम्पल घेतलं होतं. आठवडा बाजारामध्ये काय असतं की प्रोडक्ट सेम असतात, भरपूर विक्रेते असतात, भरपूर खरेदीदार असतात. म्हणजे विक्रेत्यांनी एंट्री एक्झिट जे असते ते फ्री असते किंवा हे असतं. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? आता फ्यू सेलर्स हे काय परफेक्ट कॉम्पिटिशनचं एक्झाम्पल नाहीये किंवा वैशिष्ट्य नाहीये. फ्यू सेलर्स कशाचं आहे? ऑलिगोपॉलीचं आहे. मग इथे प्रॉडक्ट डिफरन्सिएशन म्हटलंय म्हणजे उत्पादन भिन्नता. तर परफेक्ट किंवा पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं की प्रॉडक्ट जे आहेत किंवा तिथल्या वस्तू ज्या आहेत ते कशा आहेत? होमोजिनियस आहेत, सेम आहेत, एकसारखे आहेत. सो या ठिकाणी करेक्ट आन्सर जे येणार आहे ते येणार आहे ऑप्शन सी फ्री एंट्री अँड एक्झिट.
ओके, मुक्त प्रवेश आणि निर्गमन दिलेल्या ऑप्शन्स पैकी पूर्ण स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. कारण परिपूर्ण स्पर्धेमध्ये किंवा पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारात अनेक विक्रेते आणि खरेदीदार असतात आणि कोणत्याही फर्मला बाजारात मुक्त प्रवेश आणि निर्गमन करता येतं. त्यामुळे दीर्घकाळात नफा कसा असतो इथे नॉर्मल प्रॉफिट असतो. आपण बघितलंय, ठीक आहे, थेरीमध्ये. The next question, a firm is a perfect competition is a firm in perfect competition is परिपूर्ण स्पर्धेत किंवा पूर्ण स्पर्धेत फर्म किंवा कंपनी कशी असते? प्राइस मेकर्स, प्राइस टेकर्स, मोनोपॉली, ऑलिगोपॉली. आता याचा आन्सर तुम्ही अभ्यास केला असेल किंवा नसेल तरी मला विचार करून सांगा. परफेक्ट कॉम्पिटिशनचं मी आधीच्या क्वेश्चनला तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? की तिथे भरपूर सारे विक्रेते आहेत, भरपूर सारे खरेदीदार आहेत. ठीक. कांद्याचं आपण जर एक्झाम्पल बघितलं तर कांदा बाजार, तर एक विक्रेता इथे बसलाय आठवडा बाजारमध्ये, एक इथे बसलाय, एक इथे बसलाय. एकाने लावला भाव 40 रुपये किलो, ठीक आहे, एकाने लावला 20 रुपये किलो आणि एकाने लावला 60 रुपये किलो. तुम्हाला सांगा यापैकी कोणाकडे व्यक्ती जाईल मोस्टली कांदा घेण्यासाठी? ऑब्व्हियसली ज्याच्याकडे 20 रुपये किलोने मिळतं त्याच्याकडे जाऊ शकते. पण त्याला फायदा होईल का तोटा होईल? ऑफकोर्स तोटा होणार आहे, कारण लोक त्यांच्याकडे येतील, पण त्यांनी जो कांदा म्हणजे मोठ्या मार्केटमधून जेवढ्या रुपयाला कांदा घेतलाय त्याच्यावरती प्रॉफिट जेवढा मिळायला पाहिजे तेवढा मिळणार नाही कमी भावाने जर कांदा विकला तर. म्हणून सगळ्यांना ह्या प्राइसेस कशा कराव्या लागतात? सेम कराव्या लागतात. 40 ने असेल तर बाकीच्यांनाही 40 नेच कांदा विकावा लागतो. 60 ने असेल तर 60 नेच सगळ्यांना कांदा विकावा लागतो. आणि ह्याच्यामध्ये कोणीही प्राइस वरती प्रभाव टाकू शकत नाही परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये, पूर्ण स्पर्धेमध्ये. मग यामध्ये फर्म ही प्राइस टेकर असते, ठीक आहे, प्राइस मेकर नाही, प्राइस टेकर. जी प्राइस चालू आहे सगळ्यांची जी स्वीकार्य किंमत आहे ते करावे लागते. कोणाचंही नियंत्रण या बाजारावर चालत नाही. पुढचा प्रश्न, विच मार्केट स्ट्रक्चर हॅज अ सिंगल सेलर? एक विक्रेता बाजार कोणता आहे? एक विक्रेता बाजार म्हणजे पूर्ण बाजारावरती त्याचं वर्चस्व आहे. सो ऑप्शन्स आहेत ऑलिगोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मोनोपॉली, परफेक्ट कॉम्पिटिशन. तर मराठीमध्ये पण सेम ऑप्शन्स आहेत. अल्पाधिकारी किंवा अल्पस्पर्धा, मक्तेदारी, परिपूर्ण स्पर्धा, एकाधिकार स्पर्धा. सो मराठीमध्ये जेव्हा आपण म्हणजे असं थोडे ऑप्शन्स इथे स्विच झालेले आहेत मोनोपॉली खाली आणि परफेक्ट कॉम्पिटिशन वरती. बट नो, म्हणजे आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे येणार आहे ते एक विक्रेता म्हणजे मोनोपॉली आहे. मी याचा अर्थ पण तुम्हाला सांगितलं. सो करेक्ट आन्सर ऑप्शन सी, ठीक आहे. मोनो, मोनो मीन्स सिंगल आणि पॉली म्हणजे आपली जी मक्तेदारी चालू आहे त्याला आपण मोनोपॉली असं म्हणतो, ठीक आहे. सिंगल सेलर कोणताही विक्रेता जो असतो या ठिकाणी एकच असतो. त्याला खरेदीदार भरपूर असतात पण जवळचं काही ऑप्शन त्याला अवेलेबल नसतं. जसे की सार्वजनिक सेवा असतील किंवा पेटंटचं एखादं उत्पादन असेल, तो सिंगल एकच व्यक्ती असतो, त्याच्यासारखं तो दुसरं कोणीही तिथे येऊ शकत नाही. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 4. इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन फर्म्स कॉम्पीट मेनली थ्रू. एकाधिकारयुक्त म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धा कशावर आधारित असते? आता बघा मोनोपॉलीमध्ये सिंगल सेलर आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर सेलर्स आणि भरपूर बायर्स आहेत. मोनोपॉली आणि पूर्ण स्पर्धे या दोघांचीही वैशिष्ट्य मोनोपॉलिस्टिक मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतात. बट एकच असा घटक आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये जो याला दोन या मक्तेदारी किंवा पूर्ण स्पर्धेपासून वेगळं दाखवतो. ते कोणतं? ऑप्शन ए प्राइस ओनली, प्रोडक्ट डिफरेन्सिएशन, गव्हर्नमेंट पॉलिसी, क्वांटिटी कंट्रोल. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्रॉडक्ट डिफरेन्सिएशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये आपण बघितलं होतं सोप वाला एक्झाम की मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये म्हणजे त्यांच्यासारखं प्रोडक्ट तेच बनवू शकतात बट त्याला जवळचा सबस्टिट्यूट पण असू शकतो. जसं की बाथिंग सोप, टूथपेस्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर चहाचे ब्रँड्स, हे काय आहेत वेगवेगळे म्हणजे त्यांच्यासारखा तोच आहे. बट कशामुळे? ऍडव्हर्टाइज केल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये प्रोडक्ट मध्ये काहीतरी नवीन आणखीन गोष्टी ऍड केल्यामुळे. ठीक आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. उत्पादन भिन्नता हे एकाधिकार स्पर्धेत वेगळे असतात किंवा याच्यावरती ही एकाधिकारयुक्त स्पर्धा जी आहे ती आधारित असते. नाउ द क्वेश्चन नंबर 5. Oligopoly is best described as अल्पस्पर्धा म्हणजे नेमकं काय? Many buyers, one seller, few firms dominating the market, free competition, no competition. These are the options for this question. Oligopoly म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सिंगल सेलर नाहीये, जास्तही सेलर नाहीयेत आणि वेगळे असे सेलर्स नाहीयेत. जे आहेत ते फ्यू आहेत आणि तेच मार्केटवरती काय करतायत? राज्य करतायत. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, फ्यू फर्म्स डॉमिनेटिंग द मार्केट. म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं की ऑटोमेशन किंवा मोबाईल कंपन्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये अल्पस्पर्धेमध्ये काम करताना आपल्याला
दिसतात. ठीक आहे. ऑटोमोबाईल म्हणजे जे कार्सचे पार्ट बनवणारे किंवा कार्सच्या ज्या आपल्या फर्म्स आहेत, त्या काय करतात, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, की एक सेम मॉडेल, सेम फीचर्स असणारी गाडी एक कंपनी तयार करते. तर दुसरी काय करते, सेम मॉडेलची सेम गाडी फक्त आपल्या कंपनीचा लोगो आणि आपली कंपनी प्राइस सेम ठेवते. म्हणजेच प्राइस सेम ठेवून ह्या कंपन्या ज्या आहेत, ते मार्केटवरती वर्चस्व जे आहे ते गाजवत असतात. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. The next question, in perfect competition, equilibrium occurs when परिपूर्ण स्पर्धेत किंवा पूर्ण स्पर्धेमध्ये समतोल कुठे साधला जातो? ऑप्शन ए MR is equal to MC, AR is equal to MC, price equal to MC, all of the above. आता याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे इथे, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये इक्विलिब्रियम समतोल कधी असतो, जेव्हा आपण जेवढा काही खर्च केलाय तेवढं आपल्याला जर मिळणार असेल तर आपलं काय असतं, तिथे समतोल साधलाय असं आपण म्हणू शकतो. आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, सीमांत खर्च. सीमांत खर्च म्हणजे काय, जी वस्तू शेवटची आपण बनवली आहे त्या वस्तूला बनवण्यासाठी किती खर्च आलाय, म्हणजे त्या वस्तूची ती मार्जिनल कॉस्ट आहे. आणि मार्जिनल कॉस्टच्या बरोबर जर आपल्याला महसूल पण मिळत असेल, म्हणजे रिव्हेन्यू पण मिळत असेल, सीमांत महसूल पण आपला तेवढाच असेल, ऍव्हरेज रेव्हेन्यू पण तेवढाच असेल आणि प्राइस पण तेवढीच असेल, तर आपल्याला समतोल मिळतो. कारण हे सगळे MC इक्वल टू आहेत. जेवढा तुमचा खर्च झाला तेवढी प्राइस तुम्हाला त्या वस्तूची मिळत असेल तर इथे काय मिळतं, तुम्हाला इक्विलिब्रियम मिळतो. सो ऑप्शन डी याच्यामध्ये करेक्ट आहे, ऑल ऑफ दी अबव. द नेक्स्ट क्वेश्चन, इन मोनोपॉली इक्विलिब्रियम इज डिटरमाइंड वेअर. मक्तेदारीत समतोल कुठे मिळतो? ऑप्शन ए प्राइस इक्वल टू MC, MR इज इक्वल टू MC, AR इज इक्वल टू MR आणि डिमांड इज इक्वल टू सप्लाय. समतोल जो आहे, आता आपण म्हणू शकतो डिमांड इज इक्वल टू सप्लाय, हे आपल्याला पूर्ण मार्केटचं, सगळ्या मार्केटचं एकत्रितपणे इक्विलिब्रियम मिळू शकतो. पण मोनोपॉलीमध्ये इक्विलिब्रियम कधी मिळतो, जेव्हा तुमचा मार्जिनल कॉस्ट जो आहे तो तुमचा मार्जिनल रिव्हेन्यू असेल, तेव्हा तुमचा तिथे समतोल साधला जातो आणि समतोल आहे. ठीक आहे. पण मोनोपॉलीमध्ये नेहमी हायर रिव्हेन्यू घेतला जातो, कारण जी कॉस्ट तुम्हाला लागली त्याच्यापेक्षा जास्त प्राइस तो वाढू शकतो मक्तेदारीमध्ये. कारण मोनोपॉलीमध्ये व्यक्ती जो आहे किंवा जो पर्सन आहे, सेलर आहे, तो काय असतो, प्राइस मेकर असतो. सो या लाईनच्या वरती जर त्यांनी पैसे घेतले, म्हणजे कॉस्ट आणि रेव्हेन्यू ही जर इक्वल आहे, 10 रुपये एका गोष्टीला खर्च आला असेल, कॉस्ट आली असेल, तर त्याचा रिव्हेन्यू तुम्हाला जेव्हा 10 रुपयेच मिळतो, तर हा समतोल आहे. पण मक्तेदारीमध्ये या समतोलाच्या नेहमीवर तीच प्राइस घेतली जाते, म्हणून तर ही मक्तेदारी प्राइस मेकर आहे. सो याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की MR इज इक्वल टू MC, म्हणजे ऑप्शन बी हे जे आहे तो इक्विलिब्रियम पॉइंट आहे, समतोल पॉइंट आहे. कशामध्ये? मोनोपॉलीमध्ये. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, मोनोपॉली प्राइस इज जनरली. आता मी मागच्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्लिअर केलं, त्यामुळे याचा आन्सर तुम्हाला नक्कीच येईल. मक्तेदारीतील किंमत कशी ठरते? इक्वल टू MC, लेस दॅन MC, ग्रेटर दॅन MC, इक्वल टू MR. येस, येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ग्रेटर दॅन MC. मी काय सांगितलं, मार्जिनल कॉस्ट जर 10 असेल आणि रेव्हेन्यू जर 10 असेल, तर या ठिकाणी समतोल आहे. ठीक आहे. समतोल बाजारामध्ये ठेवला गेलेला आहे. पण जेव्हा रेव्हेन्यू आणि कॉस्ट पेक्षा, मार्जिनल कॉस्ट पेक्षा रेव्हेन्यू जर जास्त असेल, तर मोनोपॉलीमध्ये प्राइस जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मोनोपॉलीमध्ये एकच व्यक्ती, त्याच्याकडे एकच वस्तू आहे, 10 रुपये त्याला खर्च आला एखादी वस्तू तयार करायला, पेन तयार करायला, एकच पेन त्याच्याकडे आहे आणि तो पेन सगळ्यांना आवडतो आणि त्याच्यासाठी मागणी भरपूर आहे, पण सिंगल सेलर आहे, तो बाजूबाजूला दुसरीकडे कोणाकडेच पेन मिळत नाही, मग तो पेन 50 रुपयाला विकेल. ठीक आहे. ही मोनोपॉलीची प्राइस आहे. 10 रुपये जरी खर्च आला असेल बनवण्यासाठी, तरी पण तो 50 रुपयाला विकतोय. मग हा ग्रेटर दॅन MC आहे आणि ती मोनोपॉलीची प्राइस जनरली कन्सिडर केली जाते. द नेक्स्ट क्वेश्चन, डेड वेट लॉस अराइज ड्यू टू. डेड वेट लॉस कशामुळे निर्माण होतो? सो मोस्टली मक्तेदारीमध्ये उत्पादन कमी आणि किंमत जास्त असल्यामुळे समाजाच्या कल्याणात नुकसान होतं. सो या नुकसानालाच आपण काय म्हणतो, डेड वेट लॉस असं म्हणतो. सो ही समस्या कशामुळे निर्माण होते? ऑप्शन ए परफेक्ट कॉम्पिटिशन, इफिशियंट अलोकेशन, मोनोपॉली प्राइसिंग, इक्वल डिस्ट्रीब्युशन. आता जी कन्सेप्ट किंवा डेफिनेशन तुम्हाला सांगितली डेड वेट लॉसची, तर याच्यामध्येचा आन्सर पण आलेला आहे. सो ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन सी मोनोपॉली प्राइसिंग. मक्तेदारी मधली जी किंमत आहे याच्यामुळे हा डेड वेट लॉस जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, allocative efficiency occurs when
आता अलोकेटिव्ह इफिशियन्सी म्हणजे काय, की जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन जर व्यवस्थित झालं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अलोकेशन. ठीक आहे. जेव्हा उत्पादनाची किंमत आणि संसाधनाचं वाटप योग्य झालं असेल तर आपल्याला काय मिळतं, म्हणजे इफिशियन्सी जी आहे ती व्यवस्थित झाली असं समजतं. सो या दिलेल्या ऑप्शन मध्ये बघा, मार्जिनल कॉस्टच्या बरोबर तुमची प्राइस पण असेल तेव्हा तिथे अलोकेटिव्ह इफिशियन्सी जी आहे ते व्यवस्थित झाले असं आपण म्हणतो. म्हणजे बनवण्यासाठी जेवढा खर्च आलाय तेवढीच तुमची वस्तूची प्राइस तुम्हाला मिळालेली आहे. सो इथे इफिशियन्सी व्यवस्थित आहे. एमसी बरोबर एमआर असेल तर या ठिकाणी प्राइस जर व्यवस्थित असेल तर सगळं अलोकेशन व्यवस्थित आहे. मार्जिनल रिव्हेन्यू नाही. मार्जिनल रिव्हेन्यू काय, त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी. प्राइस म्हणजे होल प्रोडक्टची प्राइस. सो ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. The next question, productive efficiency occurs when उत्पादन कार्यक्षमता कधी मिळते. आता आपण बघितलं की अलोकेशन इफिशियन्सी जे आहे ते आपल्याला कधी मिळते, जेव्हा प्राइस इज इक्वल टू एमसी असेल तेव्हा. त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह म्हणजे प्रोडक्टशी रिलेटेड इफिशियन्सी कार्यक्षमता व्यवस्थित आहे असं आपण म्हणतो, तर कोणत्या सिच्युएशनला म्हणतो. सो ऑप्शन्स आहेत, प्राइस इक्वल टू एमसी, आउटपुट ऍट मिनिमम एसी, एमआर इज इक्वल टू एमसी, एआर इज इक्वल टू एमआर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, आउटपुट ऍट मिनिमम एसी. म्हणजे जे काही तुमचं उत्पादन आहे ते तुमच्या सरासरी कॉस्ट वरती झालेलं आहे असं आपण म्हणतो. आणि त्या ठिकाणी आपण प्रोडक्टिव्ह इफिशियन्सी म्हणजे किमान सरासरी खर्चावरती केले जात असणारं उत्पादन कार्यक्षमता आपल्याला मिळते. सरासरी खर्च जो आहे त्याच्यावरती आपण सांगू शकतो की किती वस्तूंचं उत्पादन झालंय, आणि त्याच्यावरती जर व्यवस्थित म्हणजे कमीत कमी सरासरी खर्चावरती एखादं उत्पादन झालं असेल तर प्रोडक्टिव्ह इफिशियन्सी झाली आहे, एफिशियंटली झालेली असं आपण म्हणू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. परफेक्ट कॉम्पिटिशन इन्शुअर्स, परिपूर्ण स्पर्धेमुळे काय मिळते. ऑप्शन ए इनएफिशियन्सी, अलोकेटिव्ह इफिशियन्सी, मोनोपॉली पॉवर आणि प्राइस डिस्क्रिमिनेशन. अकार्यक्षमता, अलोकेटिव्ह इफिशियन्सी, मक्तेदारी शक्ती, किंमत भेदभाव. आणि हा म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये काय मिळतं तर तुम्ही सांगू शकता. मोनोपॉली पॉवर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये येत नाही. प्राइस डिस्क्रिमिनेशन इथं होऊ शकत नाही कारण सगळीकडे प्राइस सेम असते. अकार्यक्षमता दिसते का तुम्हाला पूर्ण स्पर्धेमध्ये, नाही. मग परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला अलोकेटिव्ह इफिशियन्सी दिसते. अलोकेटिव्ह इफिशियन्सी म्हणजे वितरणाची कार्यक्षमता जी आहे, जे रिसोर्सेस तुम्ही इकडे दिलेले आहेत किंवा त्यांचं वितरण जे केलेलं आहे ते योग्य पद्धतीने झाले असं आपण सांगू शकतो, जेव्हा त्याचा आउटपुट आपल्याला मिळतं. द नेक्स्ट क्वेश्चन, विच मार्केट लीड्स टू लॉस ऑफ सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर मध्ये म्हणजे कल्याण, समाजाचं कल्याण, कोणता तोटा, कल्याणाचा तोटा कोणत्या बाजारात होतो. परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, कॉम्पिटिटिव्ह मार्केट, फ्री मार्केट. डेबिट लॉस जी कन्सेप्ट आहे ती ह्याच कंपनीशी किंवा ह्याच मार्केटशी रिलेटेड आहे. सो परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यांना प्राइस व्यवस्थित मिळते आणि खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही समतोल साधल्यामुळे इथे फायदा होतो, सोशल वेलफेअर होतं. फक्त मोनोपॉली मध्ये मात्र डेडवेस लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तिथे सोशल वेलफेअर, कल्याणाचा तोटा जो आहे तो होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ऑप्शन इथे बी करेक्ट आहे, मोनोपॉली. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, कंझ्युमर सरप्लस इज मॅक्झिमम इन, ग्राहक अधिशेष सर्वाधिक कुठे असतो. तर सगळ्यात पहिले ग्राहक अधिशेष म्हणजे काय, की ग्राहकाला एखादी वस्तू घेण्याची प्राइस, ज्यात म्हणजे एखादी वस्तू ग्राहकाला घेण्यासाठी जो ग्राहक पैसे द्यायला तयार होतो ती अमाऊंट. समजा एखादी वस्तू आहे, ठीक आहे, एक्स ही वस्तू आहे आणि हिला 100 रुपये द्यायला एखादा ग्राहक तयार आहे आणि बाजारामध्ये ऍक्च्युअल मध्ये त्याला जे वस्तू मिळालेले ते मिळालेले 80 रुपयाला. सो हे जे उरलेले 20 रुपये आहेत किंवा त्यांच्याजवळ हे 20 रुपये वाचले त्याला आपण म्हणतो कंझ्युमर सरप्लस, ग्राहक अधिशेष. सो कंझ्युमर सरप्लस दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठे सगळ्यात जास्त असतो. मोनोपॉली, ऑलिगोपॉली, परफेक्ट कॉम्पिटिशन, डुओपॉली. ऑफकोर्स द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहकाला मॅक्सिमम ग्राहक अधिशेष मिळतो. ग्राहक अधिशेष मला सांगा याच्यामध्ये मक्तेदारीमध्ये मिळू शकतो का, नाही. मक्तेदारीमध्ये तर एखादी वस्तू मला 100 रुपये मिळाली पाहिजे असा विचार केला आणि मक्तेदार म्हणजे जो सेलर आहे त्याने ती प्राइस 120 किंवा 150 रुपयाला लावली तर इथे अधिशेष मिळत नाही, उलट जास्त पैसे द्यावे लागतात. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग लीड टू. आता मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग कशाकडे नेते, नेमकं कशासाठी नेते. ऑप्शन ए इनएफिशियन्सी, अलोकेटिव्ह इफिशियन्सी, डेबिट लॉस आणि मोनोपॉली. मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग.
प्राइस, लक्षात घ्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, प्राइस अँड MC. दिस लीड्स टू काय दाखवतं हे आपल्याला, येस दिस डिनोट्स अलोकेटिव इफिशियन्सी, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. बी मध्ये आपल्याला कार्यक्षम वितरण जे आहे ते दाखवलं जातं. प्राइस आणि मार्जिनल कॉस्ट बद्दल इथे विचारलेलं आहे, म्हणून हे करेक्ट आन्सर इथे आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. ओके, वेज इज द प्राइस ऑफ. आता हे सिंपल क्वेश्चन्स आहेत, डायरेक्ट क्वेश्चन विचारलेले आहेत. आपले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वरती 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर, आणि त्यांना त्यांचा जो मोबदला दिला जातो हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. सो वेतन हा कोणाचा मोबदला आहे, डोळे झाकून उत्तर आलं पाहिजे. कॅपिटल, लेबर, लँड, ऑर्गनायझेशन. इज इट ऑर्गनायझेशन? नो. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, लेबर. श्रमांना काय दिलं जातं, वेतन दिलं जातं, वेजेस दिले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, रेंट इज रिवॉर्ड फॉर. भाडे कोणाचा मोबदला आहे, भाडे कोणाला दिलं जातं, कशाचं रिटर्न आहे, कशाचं फॅक्टर ऑफ रिटर्न आहे. ठीक आहे. लेबर, कॅपिटल, लँड अँड एंटरप्रेनर. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, लँड. जमीन, भूमी, श्रम, भूमीसाठी जे काही आपण रिवॉर्ड देतो किंवा मोबदला देतो त्याला आपण काय म्हणतो, भाडे म्हणतो. ठीक आहे, वेदर इट इज कमर्शियल और नॉन कमर्शियल. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. इंटरेस्ट इज रिवॉर्ड फॉर. आता हा इंटरेस्ट जो आहे तो कशासाठी रिवॉर्ड असतो किंवा कशाचा परतावा असतो, कशाचा मोबदला असतो. ऑप्शन आहे लेबर, कॅपिटल, लँड, रिस्क. श्रम, भांडवल, जमीन, जोखीम. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॅपिटल. भांडवल, जे काही भांडवल आपण घेतो त्या भांडवलासाठी इंटरेस्ट हा रिटर्न दिला जातो. ठीक आहे, लक्षात राहील ना. लँड, लेबर, कॅपिटल, कॅपिटल केनी नोट केलं जातं, आणि एंटरप्रेनर यांच्या मोबदला काय आहे. लँडला दिला जातो रेंट, लेबरला दिलं जाते वेजेस, कॅपिटलला दिलं जातं इंटरेस्ट, आणि एंटरप्रेनरला दिलं जातो प्रॉफिट. आणि ह्या सगळ्यांचं ऍडिशन करूनच एखाद्या वस्तूची प्राइस जी आहे ती डिसाइड होते. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. प्रॉफिट इज द रिवॉर्ड फॉर. आता हे क्वेश्चनचा आन्सर मला नाही माहिती, काय आन्सर यायला पाहिजे. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, एंटरप्रेनर. उद्योजकाला जे काही रिटर्न मिळतो तो प्रॉफिट असतो. त्या प्रॉफिटच्या बेसिसवरतीच उद्योजक मार्केटमध्ये राहायचं की नाही राहायचं, मार्केटमध्ये पुढे आपला बिझनेस कंटिन्यू ठेवायचा की नाही ठेवायचा हे ठरवत असतो. सो प्रॉफिट इज द रिवॉर्ड फॉर एंटरप्रेनर. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. Marginal productivity theory states what? स्टेट्स दॅट फॅक्टर प्राइस इक्वल्स. ठीक आहे, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी नुसार घटकाची किंमत कशावर ठरते. ऑप्शन आहे ऍव्हरेज प्रोडक्ट, टोटल प्रोडक्ट, मार्जिनल प्रोडक्ट, फिक्स्ड कॉस्ट. आता मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी ह्याच्यानुसार फॅक्टर्स जे आहेत आपले लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर, या फॅक्टरच्या प्राइस कशावरती ठरल्या पाहिजेत असं या थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये जे काही तुम्ही फॅक्टर्स वापरताय त्या फॅक्टर्सची जी शेवटची वस्तू तयार करण्यासाठी जी काय एफर्ट्स लागलेले आहेत, ठीक आहे, तर त्या एफर्ट्स वरून त्याचं काय करायला पाहिजे, आपल्याला प्राइस जी आहे ती ठरवायला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 20 वस्तूंची उत्पादन केलं आणि दुसऱ्या दिवशी 50 वस्तूंचं उत्पादन केलं, तर त्याला 20 वस्तूंसाठी रिवॉर्ड मिळाला असेल, पण दुसऱ्या दिवशी 50 वस्तूंचं उत्पादन केलं त्याने, नक्कीच त्याचा कंपनीला फायदा होतोय. सो त्यांनी मार्जिनल प्रॉडक्ट जे आहे ते बघायचं, म्हणजे शेवटच्या दिवशी त्यांनी किती काम केलं त्याच्यावरती ते प्राइस आपण ठरवू शकतो. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, मार्जिनल प्रॉडक्ट किंवा सीमांत उत्पादनावरती घटकांची किंमत ठरवली जाते. अकॉर्डिंग टू व्हॉट, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थिअरी. देन नेक्स्ट क्वेश्चन, जनरल इक्विलिब्रियम कन्सिडर्स. सामान्य समतोल विश्लेषण कशाचा अभ्यास करतो, जे आपण कालच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे, जनरल इक्विलिब्रियम. ठीक आहे, कालच्या लास्ट डे बिफोर यस्टरडे. ठीक आहे, सो जनरल इक्विलिब्रियम सामान्य समतोल कशाचा अभ्यास करतो. ऑप्शन आहे सिंगल मार्केट, टू मार्केट, ऑल मार्केट सायमल्टेनियसली, वन फॅक्टर मार्केट.
सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ऑल मार्केट सायमल्टेनियसली. नुसतं इक्विलिब्रियम जो आहे तो पर्टिक्युलर एका मार्केटचा अभ्यास करू शकतो, पण जनरल इक्विलिब्रियम जो आहे तो सगळ्या बाजारांचा अभ्यास एकत्र करतो, विश्लेषण करतो सगळ्यांचं. ठीक आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन, द कन्सेप्ट ऑफ जनरल इक्विलिब्रियम वॉज डेव्हलप्ड बाय, सामान्य संकल्पना कोणी दिली होती? ॲडम स्मिथ, लिओन वॉलस, केन्स अँड मार्शी. सो याच्यातला डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे रिलेटेड टू कन्सेप्ट. सो जनरल इक्विलिब्रियम वॉज डेव्हलप्ड बाय लिओन वॉलस. ठीक आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, नन अदर. ठीक आहे. ओके, क्लिअर. द नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिटी इफिशियन्सी मीन्स, पॅरेटो कार्यक्षमता म्हणजे काय? इक्वल इन्कम, मॅक्सिमम प्रॉफिट, no one can be made of better off without making someone worse off, government control. आता पॅरेटो कार्यक्षमता ही एक कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्ट वरती एखाद्या व्यक्तीला चांगलं करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचं चांगलं करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं वाईट करावं लागतं. बेटर, आता स्पोर्ट्स, कुठल्याही स्पोर्ट्स दोन टीमचा असेल, दोन व्यक्तींचा असेल, त्याच्यामध्ये काय होतं, एका व्यक्तीला जिंकवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला हारावं लागतं. दॅट इज पॅरिटी इफिशियन्सी, पॅरेटो कार्यक्षमता. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, नो वन कॅन बी मेड बेटर ऑफ विदाउट मेकिंग समवन वर्स ऑफ. वर्स ऑफ म्हणजे वाईट आणि बेटर ऑफ म्हणजे चांगलं. सो ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे. The next question, advert box is used to analyze. Advert box draw करून दाखवते म्हणजे याचं करेक्ट आन्सर तुम्हाला समजेल. हा बॉक्स आहे आणि ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एफिशियन्सीचं अलोकेशन दाखवलेलं असतं पॉसिबल. ठीक आहे. दोन व्यक्तींमधला कॉन्ट्रॅक्ट, हे असे वेगवेगळे त्याच्यावरती काय आहेत, हे 10 डिफरन्स कर्व आहेत ऍडवर्ट बॉक्स मध्ये. मग याच्यामध्ये आपण अनालाइज काय करतो? प्रोडक्शन, एक्सचेंज, कॉस्ट, रिव्हेन्यू. दोन व्यक्तींचा दोन वेगवेगळ्या प्रोडक्ट साठीचं अलोकेशन इथे सांगितलेलं आहे. ओके, सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, एक्सचेंज. कशा पद्धतीने तुम्ही दोघांना, आता पॅरेटो एफिशियन्सी आपण बघितलंय, कोणाला तरी चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी कोणाचं तरी वाईट होणार आहे. मग एकाला 2 वस्तू दिल्या तर दुसऱ्याला 4 मिळतात. आता दुसऱ्याला 4 पाहिजे असतील तर त्याला 2 घ्यावे लागतील. एकाला 3 वस्तू पाहिजे असेल तर इकडे 3 द्यावे लागतील. असं जे कॉम्बिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो? एक्सचेंज. आणि हे एक्सचेंज आपल्याला ऍडवर्ट बॉक्स मध्ये अनालाइज करायला मिळतं. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. The next question, this is our last question of today's session. Wallace law states that, Wallace चा नियम काय सांगतो? Who is Wallace? Leon Wallace, who has given general equilibrium concept. ठीक है. Supply equals demand in one market, sum of excess demand equals 0, price equal cost and profit is maximum. एका बाजारात मागणी बरोबर पुरवठा असतो, एकूण अतिरिक्त मागणी ही 0 असते, किंमत बरोबर खर्च असेल की नफा जास्तीत जास्त असेल. आता बघा याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रिव्हेन्यू इक्वल असेल तर समतोल आहे. पण मार्जिनल कॉस्ट पेक्षा प्राइस जास्त झाली तर मोनोपॉली होते. मग एक्सेस डिमांड जर झाली, जास्त मागणी झाली तर ऑफकोर्स प्राइस वाढणार आहे. सो इथे सम ऑफ एक्सेस डिमांड जर इक्वल टू 0 असेल तर आपल्याला इक्विलिब्रियम मिळू शकतो, सम म्हणजे समतोल आपल्याला मिळू शकतो. सो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सम ऑफ एक्सेस डिमांड इक्वल्स 0. एकूण अतिरिक्त मागणी ही 0 असेल त्यावेळेस जनरल इक्विलिब्रियम आपल्याला बघायला मिळतो, हे आपल्याला सांगतो. ठीक आहे. सो कुठले कुठले फॉर्म्युला लक्षात ठेवा याच्यामध्ये? AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू प्राइस, प्राइस इक्वल टू MC, कन्झ्युमर सरप्लस मॅक्सिमम. ह्या सगळ्याच्या पॉइंट्स आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल जस्ट लेट मी नो. कुठल्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन असेल जस्ट लेट मी नो. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला मेन्शन करा की हा क्वेश्चन थोडासा डाऊटफुल वाटतोय किंवा आणखी क्लिअर असायला पाहिजे. मी तो नेक्स्ट सेशन मध्ये मेन्शन. Okay, so this is our first question. In a competitive labor market, the wage rate is determined by, स्पर्धात्मक कामगार बाजारामध्ये वेतन दर कशावर ठरतो? ऑप्शन ए, ऍव्हरेज प्रोडक्ट ऑफ द लेबर, मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट ऑफ द लेबर, टोटल प्रोडक्ट ऑफ द लेबर, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. श्रमाचं सरासरी उत्पादन, श्रमाचं सीमांत महसूल उत्पादन, एकूण उत्पादन, संधी खर्च. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सीमांत, श्रमाचा सीमांत महसूल उत्पादन दर.
कारण कंपनी कामगारांची नेमणूक तेव्हाच करते जेव्हा त्या कामगारांमुळे मिळणारा अतिरिक्त महसूल, समजा एक व्यक्ती आहे 100 वस्तूंचं उत्पादन करतोय. दुसरा व्यक्ती लावला तर त्याच्याकडून म्हणजे आणखीन 100 रुपयाचं उत्पादन मिळालं पाहिजे किंवा 120 किंवा 120 असं कामाचं वेतनचं रिप्लाय किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला रिटर्न मिळाला पाहिजे. म्हणजेच त्यांच्या व्यक्तीच्या किंवा श्रमाच्या सीमांत महसूल उत्पादनावरूनच कामगारांची नेमणूक केली जाते. मग जर एम-आर-पी म्हणजे जास्त असेल, तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये वेतनपेक्षा एम-आर-पी जास्त असेल, म्हणजे रिटर्न जास्त असेल, तर कंपनी अधिक कामगार ठेवते. पण जर वेतन कमी येत असेल, वेतन जास्त जात असेल आणि रिटर्न कमी येत असेल, तर कामगार ठेवू शकत नाही. मग याच्यामध्ये लेबर मार्केट्समध्ये कॉम्पिटिटिव्ह लेबर मार्केटमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने वेज दर ठरवावा लागतो. ठीक आहे, वेज रेट सॉरी. देन नेक्स्ट मार्जिनल रेव्हेन्यू प्रॉडक्ट एम-आर-पी. ठीक आहे, इथे मेन्शन मी मागच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं एम-आर-पी म्हणजे काय. सो मार्जिनल रेव्हेन्यू प्रॉडक्ट इज कॅल्क्युलेटेड ॲज सीमांत महसूल उत्पादन कसे मोजले जाते. ऑप्शन आहे एमपीएल प्लस प्राइस म्हणजे मार्जिनल प्रॉडक्ट याच्यामध्ये आपण कसं मोजतो. ठीक आहे, लेबर. ठीक आहे, मार्जिनल प्रॉडक्ट लेबर. सो एमपीएल into price, MPL divided by price, price minus MPL. So its correct answer आहे ऑप्शन बी, MPL into price. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. एमआरपी म्हणजे काय, की एखादा अतिरिक्त कामगार ठेवला असता उत्पादनात आपल्याला किती वाढ होते. ठीक आहे, आणि त्या उत्पादनाची बाजारातील किंमत यांचा गुणाकार केला जातो. समजा एमआरपी कसं काढतो आपण, एमआरपी इज इक्वल टू एमपीएल. हे काय आहे, एमपीएल म्हणजे इथे काय म्हणतो, उत्पादनात जेवढी वाढ होणार आहे ते आणि प्लस प्राइस. आता समजा याच्यामध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, अतिरिक्त कामगारांमुळे 5 युनिट उत्पादन वाढले आणि प्रत्येक युनिटची किंमत 10 रुपये असेल, तर मग काय करणार आपण, 5 गुणिले 10, तर एमआरपी किती आली त्या वस्तूची किंवा त्या पर्टिक्युलर एमआरपी किती येणार आहे त्या उत्पादनाची, तर 50 रुपये. सो अशा पद्धतीने हे काढतो, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके. The next question, according to the marginal productivity theory, a factor is paid सीमांत उत्पादकता सिद्धांतानुसार उत्पादन घटकाला दिले जाणारे प्रतिफळ कशाच्या बरोबरीचे असते. ऑप्शन ए इक्वल टू इट्स ॲव्हरेज प्रोडक्ट, इक्वल टू इट्स मार्जिनल प्रोडक्ट व्हॅल्यू, लेस दॅन मार्जिनल प्रोडक्ट, मोर दॅन मार्जिनल प्रोडक्ट. सो याचं करेक्ट आन्सर आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन इकडे मेन्शन केलेले आहेत आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इक्वल टू इट्स मार्जिनल प्रोडक्ट व्हॅल्यू. म्हणजे किती सीमांत उत्पादनाचं मूल्य हे त्याच्याबरोबर करेक्ट आन्सर आहे. या सिद्धांतानुसार काय असतं, प्रत्येक उत्पादन घटकाला म्हणजे श्रम असेल, भांडवल असेल, जमीन असेल, त्यांच्या सीमांत योगदानाच्या मूल्या इतकेच प्रतिफळ मिळते. म्हणजे 100 रुपये समजा त्यांनी वाढवून दिलेत किंवा 100 वस्तूंचं एक्स्ट्रा युनिटचं उत्पादन त्यांनी केलेलं आहे एका स्पेसिफिक वाढलेल्या युनिटनी, तर मग त्याच्या बदल्यामध्ये समजा 10 वस्तू त्यांनी एक्स्ट्रा केल्यात आणि त्याचं प्रतिमूल्य किती आहे, समजा 10 रुपये प्रति वस्तू आहे. 100 रुपये रिटर्न येईल, तर ऍटलीस्ट त्याला 100 रुपये तरी मिळाले पाहिजेत. म्हणजे सीमांत उत्पादना मूल्य इतकं तरी त्याचं व्हॅल्यू मिळाली पाहिजे. ओके, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट, रेंट इन इकॉनॉमिक्स रेफर टू. अर्थशास्त्रात भाडे म्हणजे काय. ऑप्शन आहे पेमेंट टू कॅपिटल, पेमेंट टू लँड, पेमेंट टू लेबर, पेमेंट टू टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ओके, देन हा, बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे. याच्यामध्ये उत्पादन जमिनीला भाडं देतो, श्रमाला वेतन देतो, भांडवलाला व्याज देतो, उद्योजकाला नफा देतो. ठीक आहे, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. इकॉनॉमिक रेंट अरायझेस व्हेन. आर्थिक भाडं कधी निर्माण होतो. ऑप्शन आहे सप्लाय ऑफ फॅक्टर इज परफेक्टली इलास्टिक, सप्लाय ऑफ फॅक्टर इज परफेक्टली इनइलास्टिक, डिमांड इज कॉन्स्टंट, मार्केट इज मोनोपॉलिस्टिक. हे कंडिशन्स आहेत आणि या कंडिशन्स मध्ये आर्थिक भाडं कधी निर्माण होतं. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सप्लाय फॅक्टर इज परफेक्टली इनइलास्टिक. इनइलास्टिक म्हणजे अलवचिक आहे, म्हणजे तो बदलच नाहीये, जसाच राहतो, तसाच राहतो. ठीक आहे, समजा जर एखाद्या घटकाचा पुरवठा निश्चित असेल, समजा जमीन किंवा लँड हे कन्सिडर आपण करूया, ह्यांचा पुरवठा कसा आहे, लिमिटेड आहे, पण त्याची किंमत काढली तर पुरवठा काय होतो, वाढू शकत नाहीये आणि त्यामुळे ह्याचं जे अतिरिक्त उत्पन्न आहे त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक रेंट किंवा ह्याला इकॉनॉमिक रेंट तयार होतो. सो याचा पुरवठा अलवचिक आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी दिलं जाणारं भाडं हे इकॉनॉमिक रेंट म्हणून कन्सिडर करतो. म्हणून ते ऑप्शन बी आहे. सप्लाय फॅक्टर इज परफेक्टली इनइलास्टिक, चेंज होत नाही, अलवचिक असतो. ठीक आहे,
द नेक्स्ट क्वेश्चन, जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस स्टडीज सर्वसाधारण संतुलन विश्लेषण कशाचा अभ्यास करते? आपण हे बघितलं होतं की वन मार्केट ॲट अ टाइम, इंटरॅक्शन ऑफ ऑल मार्केट इन इकॉनॉमी, ओनली प्रॉडक्ट मार्केट, ओनली लेबर मार्केट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इंटरॅक्शन ऑफ ऑल मार्केट्स इन अ इकॉनॉमी. जनरल इक्विलिब्रियम आपण वेगवेगळ्या मार्केटमध्ये सेपरेट सेपरेट करू शकतो, पण जो जनरल इक्विलिब्रियम आहे म्हणजे सर्वसाधारण किंवा सामान्य समतोल विश्लेषण जे आहे त्याच्यामध्ये एकाच वेळी एका बाजारातील बदल इतर बाजारांवरती परिणाम करतात, हे आपण याच्यामध्ये अभ्यासतो. जसं की कसं, तर इथं भाकरीची किंमत वाढली, ठीक आहे, भाकरीची किंमत वाढली तर गव्हाची मागणी वाढते, गव्हाची मागणी वाढते आणि मग शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं. हे काय आहे, एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक मार्केटचा प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होताना आपल्याला इथे दिसतो. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. जनरल इक्विलिब्रियम फ्रेमवर्क वॉज डेव्हलप्ड बाय, सर्वसाधारण संतुलन संकल्पना कोणी मांडलेली आहे? डायरेक्ट क्वेश्चन इथे आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत अल्फ्रेड मार्शल, लिओन वॉलस, जॉन हिग्स, ॲडम स्मिथ. लक्षात ठेवायचं मॅच द पेअर साठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, थेअरी अँड द डेव्हलपर्स. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लिओन वॉलस. ठीक आहे, लिओन वॉलस यांनी अर्थव्यवस्थेतील सर्व बाजारांचा परस्पर संबंध अभ्यासणारा सिद्धांत मांडलेला आहे आणि हा एक स्पेसिफिक जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस किंवा जनरल इक्विलिब्रियम ही कन्सेप्ट स्पेशली लिओन वॉलस काहीतरी कन्सेप्ट किंवा काहीतरी याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ते कधी चुकणार नाही आपलं. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन जनरल इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम अक्युअर्स व्हेन, सर्वसाधारण संतुलनात संतुलन कधी निर्माण होतो? ऑप्शन ए, सप्लाय इक्वल्स डिमांड इन ऑल मार्केट्स, डिमांड एक्सिड्स सप्लाय, सप्लाय एक्सिड्स डिमांड अँड प्राइस रिमेन्स फिक्स्ड. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे की जेव्हा सर्व बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड अँड सप्लाय हे बरोबर असतील, म्हणजे जनरल इक्विलिब्रियम आपला अशा पद्धतीने दिसून येतो. ठीक आहे, सप्लाय आणि डिमांड आहे हा सप्लाय, जिथे संतुलन होतं त्याला आपण काय म्हणतो, आपल्याला इक्विलिब्रियम झालेलं आहे किंवा जनरल इक्विलिब्रियम आपल्याला दिसून आलेला आहे. ओके, सो ऑप्शन करेक्ट इथे आहे ए, सप्लाय इक्वल्स डिमांड इन ऑल मार्केट. ओके, जेव्हा सर्व वस्तू आणि उत्पादन घटकाच्या बाजारात एकाच वेळी संतुलन निर्माण होतं तेव्हा अर्थव्यवस्था सामान्य संतुलनात आहे असं आपण म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, द वॉल्सियन इक्विलिब्रियम अज्युम्स. ठीक आहे, वॉल्सियन संतुलन कोणत्या गृहीतकावर आधारित आहे? ऑप्शन एक आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, दुसरा आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, सी मोनोपॉली, डी ओलिगोपॉली. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, परफेक्ट कॉम्पिटिशन. वॉल्सी इक्विलिब्रियम काय सांगतं की पूर्ण स्पर्धा आहे या एका कंडिशन वरती, या एका गृहीतकावरती वॉल्सियन इक्विलिब्रियम आपल्याला बघायला मिळतो. या मॉडेलमध्ये अनेक खरेदीदार व विक्रेते असतात आणि कोणीही किंमत नियंत्रण करू शकत नाही, याच्यावरती हा इक्विलिब्रियम आहे आणि ही सगळी वैशिष्ट्ये कशाची आहेत, आपली पूर्ण स्पर्धेची आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. The next question, question number 10. The concept of general equilibrium helps to analyze. काय analyze करण्यासाठी ही हेल्प करते आपल्याला, सर्वसाधारण संतुलन विश्लेषण. याच्यामुळे काय समजतं आपल्याला? ऑप्शन आहे इंटरडिपेंडन्स ऑफ द मार्केट, ओनली कन्झ्युमर बिहेवियर, ओनली प्रोडक्शन, ओनली टॅक्सेशन. So the correct answer is option A, interdependence of the market. बाजारांचा परस्पर संबंध. And especially general equilibrium मध्ये एकाच वेळी आपण अनेक मार्केटचा अभ्यास करत असतो. सो इंटरडिपेंडन्स ऑफ मार्केट जसं बघितलं आपण की भाकरी महाग झाली तर मग गव्हाची मागणी वाढते, गव्हाची मागणी झाली की शेतकऱ्यांचं इन्कम वाढतं. हे जसं इंटरडिपेंडन्स मार्केट आहे ते अनालाइज करण्यासाठी आपल्याला जनरल इक्विलिब्रियम कन्सेप्ट उपयोगी ठरते. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, पॅरेटो इफिशियन्सी occurs when, पॅरेटो कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय? ऑप्शन ए, एव्हरीवन इज इक्वली रिच, नो वन कॅन बी मेड बेटर ऑफ विदाउट मेकिंग समवन वर्स ऑफ, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्स अँड टॅक्सेस आर एलिमिनेटेड. तर पॅरेटो कार्यक्षमतेबद्दल तुम्हाला एक संकल्पना सांगितलेलीच आहे. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. तरी पण एकदा एक्सप्लेन करते, पॅरेटो इफिशियन्सी म्हणजे काय म्हणू शकतो याला, ही दिलेली कन्सेप्ट आहे विल्फ्रेडो, लक्षात राहील, विल्फ्रेडो पॅरेटो.
यांनी ही दिलेली संकल्पना आहे आणि यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की कोणाचं म्हणजे दोन व्यक्ती असतील तर त्या दोघांमध्ये एकाचं वेल ऑफ करण्यासाठी दुसऱ्याचं वर्ष ऑफ करावं लागतं आणि त्याशिवाय कोणाचं म्हणजे त्याचं चांगलं होऊ शकत नाही. ठीक आहे. समजा 5 वस्तू आहेत, दोघांना 4-4 दिल्यात, पण कोणाचं तरी चांगलं करण्यासाठी एकाला ती वस्तू जी 5वी वस्तू आहे ती त्याग करावी लागेल. जर संसाधनांचा पुनर्वाटप करून एखाद्याला फायदा होत असेल आणि कोणालाही नुकसान होत नसेल तर ती पॅरेटो सुधारणा आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे. एफिशियन्सी क्रायटेरिया. Okay. The next question number 12. The concept of Pareto optimality was introduced by पॅरेटो कार्यक्षमता ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए अल्फ्रेड मार्शल, बी विल्फ्रेड ऑफ पॅरेटो, सी जॉन हिग्स अँड लॉनियल रॉबिन्स. सो याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी आन्सर याचं मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं, एक्सप्लेन करता करता ते येऊन गेलं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी विल्फ्रेड ऑफ पॅरेटो. ठीक आहे. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. The next question, which criterion allows policy change even if some individuals lose? कोणते निकष असे सांगतात की काही लोकांना नुकसान झाले तरी धोरण बदलणं शक्य आहे? ऑप्शन ए पॅरेटो क्रायटेरियन, कार्डन हिक्स क्रायटेरियन, नॅश इक्विलिब्रियम, वर्स्टन क्रायटेरियन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कार्डन हिक्स क्रायटेरियन. कारण आपण ह्यांचं क्रायटेरियन बघितलेलं आहे. क्रायटेरियन काय सांगतं? जर धोरणामुळे मिळणारा फायदा नुकसानापेक्षा जास्त असेल तर ते धोरण सगळ्यांसाठी योग्य आहे. जसं की हे लोक इथे राहत आहेत. ठीक आहे. हे 10 लोक इथे राहत आहेत आणि इथे मोठं धरण बांधलं तर आसपासचे 5 ते 6 गावांना तिथे फायदा होणार आहे. मग ह्या 10 लोकांना म्हणजे 10 गाव 100 लोक असतील किंवा 500 लोक असतील, ह्या 500 लोकांना उठवून दुसरीकडे शिफ्ट केलं तर यांचं जे नुकसान होतंय ते ह्या सगळ्यांच्या फायद्यासाठी फायद्यापेक्षा कमी आहे यांचं नुकसान. सो हे काय आहे? वेल ऑफ आहे. कोणाचं? यांचं पण वेल ऑफ आहे कारण जास्त लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्यांना सुद्धा त्याचा सोशल बेनिफिट मिळणारच आहे. मला आपण म्हणतो कॉल्डर हिक्स क्रायटेरियन. ठीक आहे. कोणाचं म्हणजे दुसऱ्यांचं नुकसान होत नाही आणि धोरण बदलणं शक्य आहे. म्हणजेच पॅरेटोचं जे धोरण आहे ते चेंज होतं इथे. The next question आहे 14. Calder Hicks compensation principle implies. So winners compensate losers, winner could compensate losers, government compensate losers, nobody gains. सो याच्या करेक्ट आन्सर म्हणजे आता जिंकणारे हरलेल्यांना नुकसान भरपाई देतात, जिंकणारे हरणाऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकतात, सरकार नुकसान भरपाई देते, कोणीही फायदा घेत नाही. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी विनर्स कुड कम्पेन्सेट लूजर्स. म्हणजे जो जिंकलेला व्यक्ती आहे तो दुसऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकतो. ह्याला आपण कार्डर हिक्स कम्पेन्सेशन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे याच्यात काय असतं? प्रत्यक्ष भरपाई देणं आवश्यक नाही पण ती देणे शक्य आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने जो धरण बांधला म्हणजेच काय केलेलं आहे त्या लोकांना ऍक्च्युअल मध्ये कम्पेन्सेट केले का? नाही. पण त्या धरणाचा फायदा त्यांनाही होणार आहे. दॅट इज कार्डर हिक्स कम्पेन्सेशन. ठीक आहे. म्हणजे विनर्स जे आहेत ते दुसऱ्याला लुजर्सला कम्पेन्सेट करू शकतात पण ऍक्च्युअल कम्पेन्सेट न करता भरपाई प्रत्यक्ष देणं आवश्यक नाही. हे लक्षात ठेवा. कम्पेन्सेट करणं म्हणजे लुजर्सला कंपल्सरी काही देणं द्यावंच लागतं तरच ते वेल ऑफ होऊ शकतात असं नाहीये. सोशल बेनिफिट मध्ये जर त्यांचं म्हणजे जे काही फायदा आहे तो सगळ्यांना होत असेल, जास्त असेल तो सोशल बेनिफिट, तर जे लुजर्स आहेत त्यांना लुजर्स म्हटलं जात नाही किंवा त्यांचं वर्स ऑफ म्हणू शकत नाही. सो ऑप्शन सी बी बरोबर आहे. The next question, wealth maximization principle is mainly associated with. संपत्ती कमाल करण्याचा सिद्धांत मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए वेलफेअर इकॉनॉमिक्स, लॉ अँड इकॉनॉमिक्स, पब्लिक फायनान्स अँड गेम थेअरी. मराठीमध्ये पण इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. कल्याण अर्थशास्त्र, कायदा आणि अर्थशास्त्र, सामाजिक सामाजिक वित्त आणि खेळ सिद्धांत. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लॉ अँड इकॉनॉमिक्स. कायदा आणि अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हे प्रिन्सिपल आहे वेल्थ मॅक्झिमायझेशनचं. या दृष्टिकोनानुसार समाजातील निर्णय असे असावे की एकूण आर्थिक संपत्ती वाढेल. म्हणजे जसं धरणाचंच एक्झाम्पल मी ते कंटिन्यू करते की व्यक्ती आहे आता ह्याच्यामध्ये कोणाचं तरी बेटर ऑफ होतं आणि कोणाचं तरी वर्स ऑफ होतं. हे 6 गाव आहेत. ठीक आहे. आणि हे 500 लोक आहेत. तर हे 500 लोकांचं वेल ऑफ बेटर म्हणजे काय म्हणतात वर्स ऑफ जरी होत असेल तर तरी पण नेशनच्या संपत्तीमध्ये काय होते? इथे वाढ होते, भर पडते, वेल्थ मॅक्झिमाइज होते कारण इथे आपण एक मोठं धरण बांधतोय. त्याच्यामुळे लोकांना फायदा होणार आहे आणि ती देशाची संपत्ती आहे. सो याला आपण लॉ अँड इकॉनॉमिक्स असं लॉ अँड इकॉनॉमिक्स मध्ये कन्सिडर
करतो. समाजातील सगळे निर्णय त्यांच्याशी रिलेटेड असतात म्हणून. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, वेलफेअर इकॉनॉमिक स्टडीज, कल्याण अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करतं? ऑप्शन आहे इकॉनॉमिक इनइक्वालिटी ओनली, इकॉनॉमिक इफिशियन्सी अँड सोशल वेलफेअर, प्रोडक्शन मेथड अँड ट्रेड पॉलिसी. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इकॉनॉमिक इफिशियन्सी अँड सोशल वेलफेअर. वेलफेअर इकॉनॉमिक्स जिथं येतं म्हणजे त्याच्यामध्ये कल्याण तर आहेच आणि अर्थशास्त्र पण आहे. सॉरी. सो याच्यामध्ये बी हे करेक्ट आन्सर आहे. सामाजिक कार्यक्षमता आणि सामाजिक कल्याण या गोष्टीमध्ये संस्थांचं वाटप समाजासाठी किती फायदेशीर आहे हे याच्यामध्ये अभ्यासलं जातं. म्हणून ऑप्शन बी इथे परफेक्टली करेक्ट आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. द फर्स्ट फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स स्टेज दॅट. आपण आपल्या सेशनमध्ये थेरी सेशनमध्ये हे थेरम्स जे आहेत ते बघितलेले आहेत. कल्याण अर्थशास्त्राचा पहिला मूलभूत सिद्धांत आपल्याला काय सांगतो? ऑप्शन ए, मार्केट ऑलवेज फेल, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इज पॅरिटी एफिशियंट, गव्हर्नमेंट शुड कंट्रोल द प्राइसेस, टॅक्सेस इन्क्रीज वेलफेअर. ठीक आहे, बाजार नेहमी अपयशी ठरतात, स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असते, सरकारने किमती नियंत्रित कराव्यात आणि करांमुळे कल्याण वाढते. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम पॅरेटो एफिशियंट. स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असते. पॅरेटो कार्यक्षम म्हणजे काय ते आपण बघितलंय. बेटर ऑफ, वर्स ऑफ हे दोन वर्ड्स इथे लक्षात ठेवा. जर बाजार पूर्ण स्पर्धात्मक असतील तर संसाधनांचं वाटप हे कार्यक्षम होईल, हे म्हणून इथे आपण म्हटलेलं आहे की कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मध्ये पॅरिटी एफिशियंट असणार आहे. हा फर्स्ट फंडामेंटल थेरम आपल्याला सांगतोय. मग सेकंड फंडामेंटल थेरम इथे काय सांगतो की पॅरिटी एफिशियंट म्हणजे खाली वर किंवा सी सॉ आहे, कोण वर कोण खाली. सो याच्यामध्ये सेकंड फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स स्टेट्स दॅट, कल्याण अर्थशास्त्राचा दुसरा मूलभूत सिद्धांत काय सांगतो? ऑप्शन ए, any parity efficient allocation can be achieved with the redistribution and the competitive market. Then markets are efficient, monopoly improves welfare, taxes stimulate the efficiency. आणि त्यानंतर मराठीमध्ये उत्पन्न पुनर्वाटप आणि स्पर्धात्मक बाजारांद्वारे पॅरेटो कार्यक्षमता साधता येते. बाजार कार्यक्षम नसतात, एकाधिकार कल्याण वाढवतो, करामुळे अकार्यक्षमता नष्ट होते. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, एनी पॅरिटी एफिशियंट अलोकेशन कॅन बी अचीव्ड विथ द रिडिस्ट्रीब्युशन. सेकंड फंडामेंटल थेरम जो आहे वेलफेअर इकॉनॉमिक्सचा, तो या ठिकाणी आपल्याला हेच सांगतो की जे काही आपल्याकडे आहे त्याचं परत एकदा डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलं, पुनर्वाटप जर आपण केलं तर बाजारामध्ये आपल्याला पॅरेटो कार्यक्षमता साधता येऊ शकते. सरकार उत्पन्न वितरण बदलू शकते आणि नंतर बाजार कार्यक्षमतेने काम करू शकतो. म्हणून ऑप्शन हे जे आहे सेकंड फंडामेंटल थेरम आपल्याला सांगतो. द नेक्स्ट क्वेश्चन, सोशल वेलफेअर फंक्शन कंबाईन, सामाजिक कल्याण फलन कशाचं संयोजन करतं? ऑप्शन ए, इंडिव्हिज्युअल युटिलिटीज into social welfare, production and consumption, demand and supply, income, prices. So याच्यात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, वैयक्तिक उपयुक्ततेचे सामाजिक कल्याण रूपांतर हे सामाजिक कल्याण फलन आहे किंवा ह्याचं संयोजन म्हणजे आपलं सोशल वेलफेअर इथे आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे समाजातील सर्व लोकांच्या उपयुक्ततेचं एकत्रित मापन करत असते, कॅल्क्युलेशन करत असतं हे फंक्शन, सामाजिक कल्याण फलन. Then next question आहे क्वेश्चन नंबर 20. The Bergson-Samuelson social welfare function focuses on. बर्गसन आणि सॅम्युएल्सन यांनी एक सामाजिक कल्याण फलन मांडलेलं आहे, तर त्यांचं हे फलन कशावर आधारित आहे? इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, टॅक्सेशन अँड ट्रेड. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑफकोर्स ऑप्शन ए, इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स, प्रत्येकाची वैयक्तिक पसंती याच्यावरती सामाजिक कल्याण काय आहे भर देतं. कारण समाजाचे कल्याण हे व्यक्तीच्या समाधानावरती आधारित असतं. जर ते धरण बांधलंय आणि त्या धरणामधले 6 गावं नाखुश आहेत तर तिथे सोशल वेलफेअर झाला असं आपण म्हणू शकतो का? नाही. त्यांना जर ते पाणी मिळत नसेल किंवा त्या पाण्याने त्यांच्यावरती धोका निर्माण झाला असेल तर ती वैयक्तिक पसंती आहे त्यांची, त्यांना ते धरण बांधायला आवडलं नाहीये, तर तिथे सोशल फंक्शन जे आहे ते कमी होऊ शकतं, सोशल वेलफेअर जे आहे ते कमी प्रमाणात झालेलं असू शकतं. Then next question, question number 21. Asymmetric information occurs when. असममित माहिती म्हणजे काय? Option A, buyer and seller have equal information. One party has more information than other. Markets are competitive, prices are regulated. So asymmetric information म्हणजे अर्धवट माहिती, हे तर आपल्याला माहिती आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, वन पार्टी हॅज मोर इन्फॉर्मेशन दॅन अदर वन. माहिती दोघांकडे पण आहे, पण त्यापैकी एका कुठल्या तरी पक्षाला जास्त माहिती आहे समोरच्या पक्षापेक्षा, त्याला आपण म्हणतो असिमेट्रिक इन्फॉर्मेशन. द नेक्स्ट क्वेश्चन, ऍडवर्स सिलेक्शन अक्युअर्स, प्रतिकूल निवड कधी होते? ऑप्शन ए, बिफोर द कॉन्ट्रॅक्ट,
सॉरी, ऑप्शन आहे आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट, बिफोर द कॉन्ट्रॅक्ट, ड्युरिंग प्रोडक्शन, आफ्टर कन्झम्पशन. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बिफोर द कॉन्ट्रॅक्ट. कुठलाही करार होण्या अगोदर तुम्ही निवड करता त्याला आपण प्रतिकूल निवड असं म्हणतो. करार होण्यापूर्वी लपवलेली माहिती असते त्याला आपण म्हणजे असते म्हणून आपण ते सिलेक्शन करतो त्यावेळेस त्याला ऍडवर्स सिलेक्शन असं म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, द क्लासिक एक्झाम्पल ऑफ ऍडवर्स सिलेक्शन इन अ मार्केट फॉर, प्रतिकूल निवडीचं प्रसिद्ध उदाहरण कोणत्या बाजारात दिलं जातं? आता मी ऑप्शन्स आहेत लेबर मार्केट, यूज कार्स, लँड अँड ऍग्रिकल्चर. तर आपण बघितलं होतं की लेमन्स मार्केट हे फेमस एक्झाम्पल आहे ऍडवर्स सिलेक्शनचं, जे आहे करेक्ट आन्सर ऑप्शन बी, यूज्ड कार्स. आता यूज्ड कार्सच्या ऐवजी लेमन मार्केट पण ऑप्शन येऊ शकतं आणि जर लेमन मार्केट हे तुम्हाला परफेक्टली माहिती असेल तर तुम्हाला फसवण्यासाठी यूज्ड कार्सचं मार्केट एक्झाम्पल हे ऍडवर्स सिलेक्शनचं बेस्ट एक्झाम्पल आहे असं सांगितलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, मॉरल हॅझार्ड अक्युअर व्हेन, नैतिक धोका कधी निर्माण होतो? ऑप्शन ए, हिडन इन्फॉर्मेशन एक्झिस्ट बिफोर कॉन्ट्रॅक्ट, हिडन एक्शन ओकर आफ्टर कॉन्ट्रॅक्ट, प्राइस इन्क्रीजेस, डिमांड डिक्रीजेस. आणि याच्यामध्ये ऍडवर्स सिलेक्शन जर कॉन्ट्रॅक्टच्या आधी होत असेल तर मॉरल हजार्ड किंवा नैतिक धोका हा कधी निर्माण होईल? ऑब्विसली आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हिडन ऍक्शन्स अक्युअर आफ्टर कॉन्ट्रॅक्ट. गॉट इट? येस, करार झाल्यानंतर एखादा पक्ष लपून वेगळं वर्तन करतो. ठीक आहे, जसं की आता एक्झाम्पल पुढचा आहे त्याच्यावरती त्या क्वेश्चन वरती एक्झाम्पल समजवते. 24 5 नंबरचा हा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मॉरल हजार्ड इज कॉमनली ऑब्झर्व्ड इन, नैतिक धोका कोणत्या बाजारात जास्त दिसतो? ऑप्शन आहे इन्शुरन्स मार्केट, ऍग्रीकल्चर मार्केट, लेबर मार्केट आणि ट्रेड मार्केट. सो याच्यामध्ये विमा बाजार, कृषी बाजार, कामगार बाजार, व्यापार बाजार ह्याच्यामध्ये मॉरल हजार्ड जे आहे ते आपल्याला इन्शुरन्स मार्केटमध्ये जास्त बघायला मिळतो. कारण बघा ऍडवर्स सिलेक्शन आपण काय करतो, इन्शुरन्स घेतो आणि इन्शुरन्स घेतल्यानंतर जे व्यक्ती वागतो तर त्या वर्तनाला आपण मॉरल हजार्ड म्हणतो. कारण निष्काळजी म्हणतो. एखाद्याने हेल्थ इन्शुरन्स घेतला, तो हेल्थ इन्शुरन्स आहे म्हणून मला काही झालं तरी माझं याच्यामध्ये कव्हर होईल, माझा जास्त खर्च होणार नाही, जे काय पैसे जातील ते विमा कंपनीचे जातील, ह्या विचाराने तो स्वतःची कमी काळजी घेतो. म्हणजे जर व्यक्तीला विमा असेल तर ते अधिक जोखीम घेऊ शकते कारण नुकसान भरपाई मिळतेच आहे आणि या हिशोबाने ती स्वतः व्यक्ती कसंही वागू लागते न काळजी घेता स्वतःची. सो याला आपण म्हणतो नैतिक धोका आणि हा नॉर्मली कधी होतो जेव्हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतो त्यावेळेस. सो या ठिकाणी हा प्रश्न इथे संपला. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टनिटी मध्ये प्रोबॅबिलिटीज बद्दल काय सांगितलं असतं? तर डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टनिटी म्हणजे काय? तर अनसर्टनिटी म्हणजे अशी अनिश्चितता मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण. तर ही अशी परिस्थिती आहे की फ्युचर आउटकम बद्दल आपण इन्फॉर्मेशन इथे देऊ शकत नाही. त्याची संभाव्यता आपण सांगू शकत नाही, त्याचा आउटकम आपण सांगू शकत नाही. त्याला आपण अनसर्टनिटी म्हणतो. ठीक आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अननोन. सो प्रोबॅबिलिटी ही कशी असते? अननोन असते. समजा जर एक एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरू करत असाल तर प्रॉफिट किंवा लॉस येईल हे माहीत असते, पण त्याची एक्झॅक्ट प्रोबॅबिलिटी सांगू शकता का की एवढीच तुम्हाला प्रॉफिट होईल, एवढंच तुम्हाला लॉस होईल? नाही सांगू शकत. त्याला सिच्युएशनची अनसर्टिनिटी म्हणतात, म्हणजेच अनिश्चितता सांगू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिस्क अवर्स व्यक्ती कोणता पर्याय निवडतात? रिस्क अवर्स म्हणजे जे रिस्क घेणं ज्यांना आवडत नाही. ठीक आहे. हाय रिस्क, हाय रिटर्न, सर्टन इन्कम, गॅम्बलिंग ऑप्शन, रॅन्डम ऑप्शन हे याचे ऑप्शन्स आहेत. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. रिस्क अवर्स म्हणजे असे लोक जे पहिल्यापासूनच तयारी करून ठेवतात की मला अशी रिस्क नकोय म्हणून. रिस्कला टाळण्यासाठी जे लोक पर्याय निवडतात तो म्हणजे सर्टन इन्कम. हाय रिस्क, हाय रिटर्न जर घेणार असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपण सांगू शकतो की खूप जास्त रिस्क घेतो. हाय रिस्क म्हणजेच आपण रिस्क घेऊन आपल्याला रिटर्न जास्तीत जास्त मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण रिस्क अवर्स व्यक्तींना रिस्क घ्यायला आवडत नाही. त्यामुळे सर्टन इन्कम जेवढं मिळतंय तेवढंच थोडंसंच हे घ्यायला लागणार. समजा एखाद्या व्यक्तीला 2 ऑप्शन आहे. एक आहे तर एकामध्ये त्यांना ₹1000 निश्चित मिळणार आहेत आणि दुसरा व्यक्ती आहे त्याला 2000 मिळण्याची शक्यता आहे. पण किती पर्सेंट आहे? ओन्ली 50% आहे. मग व्यक्ती काय करणार? सर्टन इन्कम ₹1000 घेऊन गप्प बसणार. म्हणजे सर्टन इन्कम साठी व्यक्ती तयार असतो. अशा प्रकारचा पर्याय हा रिस्क अवर्स व्यक्ती निवडत असतो. द नेक्स्ट क्वेश्चन, रिस्क लविंग व्यक्ती कशाला प्राधान्य देतात? रिस्क लविंग म्हणजेच रिस्क घेणारे रिस्क टेकर्स व्यक्ती कशाला प्राधान्य देतात? जर रिस्क अवर्स सर्टन इन्कमला जर प्राधान्य देत असतील तर रिस्क लवर्स कशाला देतील? लो प्रॉफिट, हाय रिस्क, सेफ इन्व्हेस्टमेंट.
डायरेक्टली याच्यात करेक्ट आन्सर आपण देऊ शकतो ते म्हणजे हाय रिस्क ऑप्शन. ठीक आहे, कमी रिस्क याच्यामध्ये असते, सॉरी, रिस्क याच्यामध्ये हाय असते पण आउटपुट सुद्धा आपल्याला याच्यामध्ये हाय मिळत असतं. सर्टन आउटकम साठी रिस्क टेकर्स नसतात. रिस्क टेकर्स म्हणजे फॉर्च्यून मेकर्स, म्हणजे जास्त त्याचा फायदा जो असतो तो 50-50% असतो, पण तरीही ते लूज झालं तरी चालेल असं लॉटरी खेळणारे लोक किंवा स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करणारे लोक तुम्हाला माहिती आहेत, त्यांना आपण रिस्क लविंग बिहेवियर म्हणतो. ठीक आहे, त्यांना रिस्क घ्यायला आवडते. सो हाय रिस्क ऑप्शन असणारे व्यक्ती हाय रिस्क ऑप्शनला प्राधान्य देतात, रिस्क लविंग व्यक्ती. द नेक्स्ट क्वेश्चन आहे रिस्क न्यूट्रल व्यक्ती युटिलिटी फंक्शन कसा असतो, त्यांचं युटिलिटी फंक्शन कसं असतं. सो याचा ऑप्शन्स आहेत कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, लिनियर अँड एक्सपोजनल. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, लिनियर. रिस्क न्यूट्रल व्यक्तीला रिस्क बद्दल विशेष प्रेफरन्स नसतात, त्यासाठी एक्सपेक्टेड व्हॅल्यू महत्वाची असते. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढून युटिलिटी फंक्शनचा उपयोग म्हणजे एखादी वस्तू जर ठरवली की मला एवढी म्हणजे आउटकम ह्याचा 1000 रुपये येणार आहे पण 50% चान्सेस 2000 रुपये येणार आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू किती मिळणार आहे तर 500 रुपये मला मिळणार आहे. समजा 500 रुपये जरी मिळणार आहे पण एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळणार आहे तर ते रिस्क न्यूट्रल असतात. घ्यायची तर घ्यायची नाही तर नाही घ्यायची. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय आहे ते घेऊन मोकळं व्हायचं. लिनियर फंक्शन याचं त्यांचं असतं. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपेक्टेड युटिलिटी थिअरी कोणाशी संबंधित आहे. एक्सपेक्टेड युटिलिटी थिअरी हे डायरेक्ट क्वेश्चन विचारलेलं आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बर्नौली. सो याच्यामध्ये बर्नौली यांनी एक्सपेक्टेड युटिलिटी कन्सेप्ट मांडला आहे. या थिअरीनुसार व्यक्ती काय करते, एक्सपेक्टेड युटिलिटी मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातून जी काय आपल्याला व्हॅल्यू मिळेल ती घेत असते. ठीक आहे, रिस्क कमी होण्यासाठी एक्सपेक्टेड युटिलिटी मॅक्झिमायझेशन तिथे केलं जातं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे गेम थिअरीचा डेव्हलपमेंट मुख्यतः कोणामुळे झाला. ॲडम स्मिथ, जॉन नॅश, मार्शल, रिकार्डो. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जॉन नॅश. नॅश इक्विलिब्रियम ही कन्सेप्ट त्यांच्या नावानुसार या गेम थिअरी मधली एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट पुढे आलेली आहे. सो गेम थिअरीची डेव्हलपमेंट जॉन नॅश यांच्यामुळे झालेली आहे. नॅश इक्विलिब्रियम कन्सेप्ट मधून स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग समजण्यासाठी ही कन्सेप्ट खूप उपयोगी झालेली आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, गेम थिअरीमध्ये डिसिजन घेणाऱ्यांना काय म्हणतात. हे आपण वेगवेगळे कन्सेप्ट बघितला, ज्या प्रोड्युसर्स, प्लेयर्स, सेल्स, इन्व्हेस्टर्स. सो गेम थिअरीमध्ये जो व्यक्ती डिसिजन घेणार असतो त्या डिसिजन घेणाऱ्या व्यक्तीला आपण प्लेयर्स म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये परत स्ट्रॅटेजी आलं, स्ट्रॅटेजी नंतर आउटकम आलं. ठीक आहे, सो पे ऑफ म्हणतात आउटकमला, राईट. सो प्लेयर्स याचं विचारलेलं आहे, डिसिजन घेणाऱ्या व्यक्तीने तर प्लेयर्स म्हटलं जातं. द नेक्स्ट क्वेश्चन, नॉन कॉपरेटिव्ह गेम म्हणजे काय. ऑप्शन ए प्लेयर्स कॉपरेट, प्लेयर्स ऍक्ट इंडिपेंडेंटली, जॉईंट डिसिजन, कलेक्टिव्ह डिसिजन. ऑप्शन ए, सी आणि डी मध्ये असं सांगितलं की ग्रुपनी करतात, म्हणजे कुठेतरी ते कॉपरेट करतात असं सांगितलेलं. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, प्लेयर ऍक्ट इंडिपेंडेंटली, म्हणजे त्यांचे डिसिजन्स किंवा त्यांचा जो गेम आहे ते एकटे खेळतात. ठीक आहे, नॉन कॉपरेटिव्ह गेम मध्ये प्लेयर्स एकमेकांशी कॉपरेट करत नाहीत. प्रत्येक प्लेयर स्वतःचा फायदा मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळे खेळतो, इंडिपेंडेंट खेळतो. ठीक आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅश इक्विलिब्रियम म्हणजे काय. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन की बेस्ट रिस्पॉन्स स्ट्रॅटेजी, रॅन्डम स्ट्रॅटेजी की कॉपरेटिव्ह स्ट्रॅटेजी. आता याच्यामध्ये जर करेक्ट आन्सर बघायला गेलं तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बेस्ट रिस्पॉन्स स्ट्रॅटेजी. आपण नॅश इक्विलिब्रियमची कन्सेप्ट बघितली होती की वेगवेगळे आउटकम येऊ शकतात. दोन दोन ऑप्शन आहेत सगळ्यांकडे, प्राइस वाढवणं, प्राइस कमी करणं. तर भरपूर ठिकाणी म्हणजे 2 ठिकाणी तुमचे डिसिजन जे आहेत ते सेम येऊ शकतात. पण त्यामध्येही जास्त फायदा कुठल्या गोष्टीत होतो, म्हणजे तर तुमचा बेस्ट रिस्पॉन्स स्ट्रॅटेजी असतो, नॅश इक्विलिब्रियम असतो. दोघांनाही फायदा करून देऊ शकतो, पण वाढवून देऊ शकत नाही. याला आपण नॅश इक्विलिब्रियम म्हणतो. ठीक आहे ना. प्लेयर स्ट्रॅटेजी चेंज करून फायदा वाढवू शकत नाही. जेवढा आहे तेवढ्यातच समाधान मानावं लागतं आणि तेवढ्यातच दोघांना फायदा होतोय असं म्हणू शकतो. सो दॅट इज अ बेस्ट स्ट्रॅटेजी. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. प्रिझनर्स डिलेमा हा कोणत्या प्रकारचा गेम आहे. ओके, प्रिझनर्स डिलेमा डोळ्यासमोर येतोय. 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे इथे. 2 चोर आहेत. इकडे दोघांकडे कन्फेस करण्याचा ऑप्शन आहे. इकडे एक जण कन्फेस करतोय, दुसरा रिफ्यूज करतोय. इकडे दोघेही जण काय करतायत, एक जण रिफ्यूज करतोय, एक जण कन्फेस करतोय आणि इकडे दोघेही सायलेंट राहतात. असे 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शन पैकी बेस्ट ऑप्शन मध्ये कमीत कमी शिक्षा कुठल्या गेम मध्ये होते, तो डिसिजन दोघंही घेतात किंवा इंडिपेंडेंट डिसिजन घेऊ शकतात. पण त्यांचा डिसिजन हा इंडिपेंडेंटली घेतल्यामुळे आउटकम काय असेल हे ते सांगू शकत नाही. सो याला काय गेम म्हणतात, नॉन कॉपरेटिव्ह गेम. एकमेकांनाही माहित नाही, दोघंही वेगवेगळ्या जेलमध्ये आहेत प्रिझनर्स डिलेमामध्ये.
2 प्लेयर्स असतात, दोघे इंडिपेंडंट डिसिजन घेतात. त्यामुळे कॉर्पोरेशन कुठल्याही पद्धतीचं नाहीये आणि त्याच्यातून जे आउटकम येणार आहे, ते दोघांनाही कसं रिएक्ट करेल हे त्यांच्या डिसिजनवरती बेस्ड असतं. त्याला आपण प्रिझनर्स डिलेमा म्हणतो. द नेक्स्ट क्वेश्चन, मिक्स स्ट्रॅटेजी म्हणजे काय? सिंगल स्ट्रॅटेजी, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ओव्हर स्ट्रॅटेजीज, फिक्स स्ट्रॅटेजीज, कॉपरेटिव्ह स्ट्रॅटेजी. आता नावावरूनच लक्षात येईल मिक्स्ड. मिक्स्ड म्हणजे याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी तर नसणार आहे. ठीक आहे. सो पहिलं ऑप्शन याच्यामध्ये डायरेक्टली कट होतं. त्याच्यानंतर मग दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला ते म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ओव्हर स्ट्रॅटेजीज अँड फिक्स स्ट्रॅटेजी सिंगलच आहे ना. कॉपरेटिव्ह स्ट्रॅटेजी म्हटलं दोघांची येईल, पण मिक्स स्ट्रॅटेजी त्याला म्हणणार नाही. कॉपरेटिव्ह स्ट्रॅटेजी म्हटल्यानंतर मग दोघंही सेम दिशेने विचार करतील. सो मिक्स स्ट्रॅटेजीसाठी कॉपरेटिव्ह ऑप्शन सुद्धा ते करेक्ट नाहीये. मग करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ओव्हर स्ट्रॅटेजीज. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचे आउटकम काय असेल, संभवत काय असेल याचा अभ्यास करणं म्हणजे मिक्स स्ट्रॅटेजी. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. डॉमिनंट स्ट्रॅटेजी म्हणजे काय? ऑलवेज बेस्ड स्ट्रॅटेजी, वर्स्ट स्ट्रॅटेजी, रॅन्डम स्ट्रॅटेजी, कॉपरेटिव्ह स्ट्रॅटेजी. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे, ऑलवेज बेस्ड स्ट्रॅटेजी. डॉमिनंट स्ट्रॅटेजी म्हणजे इतर सगळ्या स्ट्रॅटेजींच्या वरती ती डॉमिनंट होते. सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी असते. सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी जो प्लेयर्सला मॅक्सिमम आउटकम देण्यासाठी मदत करते. सो दॅट इज ऑप्शन ए इज द करेक्ट. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय? ऑप्शन ए, फर्म बिहेवियर पॅटर्न, मार्केट ऑर्गनायझेशन, कंझ्युमर प्रेफरन्स, गव्हर्नमेंट पॉलिसी. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे मार्केट स्ट्रक्चर, संरचना असं विचारलंय. ठीक आहे. सो मार्केट स्ट्रक्चरमध्ये फर्मची संख्या, प्रोडक्ट टाईप, एंट्री बॅरियर्स आणि कॉम्पिटिशन लेवल हे सगळंच आपल्याला बघायला मिळतं. मग या ऑप्शन्सपैकी कोणतं करेक्ट कन्सेप्ट आहे जी मार्केट स्ट्रक्चर आपल्याला सांगते? सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मार्केट ऑर्गनायझेशन. मार्केटची संरचना किंवा मार्केटचं संस्था कशी आहे पूर्ण त्याच्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर आपण बघायला बघतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फर्मची संख्या कशी असते? परफेक्ट कॉम्पिटिशनचे वैशिष्ट्य आठवत आहेत का? ज्या ठिकाणी भरपूर सेलर्स, भरपूर बायर्स असतात, वस्तू ज्या असतात त्या एकजिन्सी असतात, होमोजिनस असतात, प्राइस त्याच्यामध्ये टेकर्स असतात, ते प्राइस वरती कुठल्याही पद्धतीने दबाव टाकू शकत नाही. मग याच्यातलं ऑप्शन जे करेक्ट असणार आहे ते असणार आहे ऑप्शन सी, मेनी. फर्मची संख्या कशी असते त्याच्यामध्ये? भरपूर सेलर्स, भरपूर बायर्स, प्रॉडक्ट होमोजिनस. सो परफेक्ट कॉम्पिटिशनचं हे एक वैशिष्ट्य असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे याचा ऑप्शन करेक्ट असणार आहे सी. लक्षात राहायला पाहिजे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फर्म प्राइस कशी ठरवते? प्राइस मेकर्स असतात, प्राइस टेकर असतात, मोनोपॉली, रॅन्डम प्राइसिंग. त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की जे बाजारामध्ये कांदे बटाटे बसतात, ठीक आहे, ते वस्तू होमोजिनस असतात. आठवड्याच्या बाजारामध्ये कांदे आपल्याला 2-2 माणसांच्या पाठीमागे दिसतात, कधी-कधी शेजारी बसलेले पण दिसतात. पण मग शेजारी बसलेले असले तरी त्यांची वेगवेगळी प्राइस ते लावू शकतात का? नाही. जे मार्केट यार्डातून किंवा जे ठरलेली किंमत आहे त्याच किमतीला ते वस्तू घेऊ शकतात. म्हणजेच ते काय आहेत? प्राइस टेकर्स आहेत. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. जे काही परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, जिथं भरपूर सेलर्स आणि भरपूर बायर्स असू शकतात, तिथं वस्तूंची प्राइसेस सेमच असली पाहिजे. म्हणून यांना परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये फर्मला प्राइस टेकर्स असं म्हणतो. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. मोनोपॉलीमध्ये फर्म्स किती असतात? आता बघितलं आपण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये भरपूर सेलर्स असतात, पण मोनोचा अर्थच आहे सिंगल. ठीक आहे. सो याच्यामध्ये किती फर्म्स असतात? ऑप्शन ए, मेनी, फ्यू, 1, 2. सो परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये मेनी सेलर्स आणि मोनो मध्ये सिंगल सेलर्स. वर्चस्व गाजवणारा मोनोपॉली, मक्तेदारी. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, मोनोपॉली मध्ये फर्म ह्या 1 असते, एकच असते, सिंगल असते, जी काय करते मक्तेदारी बाजारामध्ये दाखवू शकते. सो ऑप्शन 17 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी, मोनोपॉलीमध्ये एंट्री कशी असते? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आपण बघितलं की भरपूर सारे सेलर्स असतात, भरपूर सारे विक्रेते खरेदीदार असतात आणि त्यामुळे इथे एंट्रीला काय मर्यादा नाहीयेत. पण मोनोपॉलीमध्ये सिंगल व्यक्ती असतो, ज्याला परमिशन असते किंवा त्याच्यामध्ये भरपूर सारे परमिशन्स जर मिळाला तर तिथे गडबड होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोनोपॉलीमध्ये सिंगल सेलर असल्यामुळे एंट्रीला बॅरियर्स असतात. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय होऊ शकतं? मोनोपॉली मार्केटमध्ये सिंगल सेलर असतो, जसं की इलेक्ट्रिसिटी सप्लाय मोनोपॉली आहे. ठीक आहे. मग याचा क्वेश्चनचा आन्सर येणार आहे ऑप्शन बी, रिस्ट्रिक्टेड एंट्री याच्यामध्ये येणार आहे मोनोपॉलीमध्ये. ओके. फ्री एंट्री नाही, नो बॅरियर्स,
बॅरेज असतात मोनोपॉलीमध्ये, त्यामुळे ऑप्शन सी पण करेक्ट नाहीये. आणि परफेक्ट मोबॅलिटी तर मोनोपॉलीमध्ये हे पॉसिबल नाहीये. सो ऑप्शन बी इथे परफेक्टली करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 80. ओलिगोपॉलीमध्ये फर्मची संख्या कशी असते? आता आपण जे काय बघितलं, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये भरपूर सेलर्स असतात. त्याच्यानंतर मोनोपॉलीमध्ये सिंगल सेलर असतो. तर ओलिगोपॉलीमध्ये किती सेलर्स असणार आहेत? ह्याच्यामध्ये काउंट नाही करतात, पण फ्यू सेलर्स असतात. जसं आपण टेलिकॉम कंपनीचं आयडिया बघितलं होती, टेलिकॉम कंपनीचं एक्झाम्पल घेतलं होतं. कोल्ड ड्रिंक्स कंपन्यांचं आपण घेतलं होतं, कार्बोनेटेड वॉटर बनवणाऱ्या कंपन्यांचं एक्झाम्पल बनवलं होतं. दॅट इज ओलिगोपॉली. एकत्र येऊन त्यांचे निर्णय, डिसिजन्स हे ठरवत असतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे? 1, 2, फ्यू, मेनी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ओलिगोपॉली. फ्यू कंपन्या ह्याच्यामध्ये असतात ओलिगोपॉलीमध्ये. ठीक आहे. अल्पाधिकाऱ्याला म्हणतो आपण. मोनोपॉली म्हणजे सिंगल. अल्पाधिकार म्हणजे थोड्यांना अधिकार, फ्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. ओलिगोपॉलमध्ये फर्म कशावरती लक्ष केंद्रित करतात? ऑप्शन ए गव्हर्नमेंट, कॉम्पिटिटर्स ऍक्शन, कन्झ्युमर, सप्लायर्स. एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं मी, VI आणि जिओ ह्या दोन कंपन्या आहेत. तर ह्या दोघांनी काय केलेलं आहे, जे पॅक्स, डेटा पॅक्स असतील, कॉलिंग पॅक्स असतील, तुम्ही बघा 28 दिवसांसाठी ₹300 आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ₹400. मग असे पॅकेज जे आहेत ते त्यांच्या दोघांच्या कंपनीचे ऑलमोस्ट सेम आहेत. का? कारण ह्या ओलिगोपॉलीमध्ये येतात. एकत्र येऊन काम करतात, एकत्र येऊन ठरवतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, हे एकमेकांच्या ॲक्शनवरती काम करतात. कॉम्पिटिटरच्या ॲक्शन आहेत, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतात आणि दोघं मिळून आपलं मार्केट जे आहे ते काबीज करण्याचा प्रयत्न करतात. द नेक्स्ट क्वेश्चन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? मोनोपॉलिस्टिक, मोनोपॉली म्हणजे सिंगल सेलर. मोनोपॉलिस्टिक म्हणजे मक्तेदारी युक्त. मक्तेदारी नाही, पूर्ण स्पर्धाही नाही. दोघांचीही थोडी थोडी वैशिष्ट्ये याच्यामध्ये घेतलेली असतात. सो याच्यामध्ये फक्त एक स्पेसिफिक असं वैशिष्ट्य आहे जे मोनोपॉली आणि परफेक्ट कॉम्पिटिशन पासून वेगळे आहे. ते कोणतं? ऑप्शन ए होमोजेनस प्रोडक्ट, प्रोडक्ट डिफरन्सिएशन, सिंगल सेलर, नो कॉम्पिटिशन. मोनोपॉलीमध्ये नो कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक मध्ये कॉम्पिटिशन आहे म्हणून डी ऑप्शन नाहीये. प्रोडक्ट होमोजेनस असू शकत नाही कारण मोनोपॉली म्हटले आपण याच्यामध्ये, मोनोपॉलिस्टिक मोनो आलाय म्हटल्यानंतर होमोजेनस प्रोडक्ट नसणार आहे. सिंगल सेलर असेल का मोनोपॉलिस्टिक मध्ये? नाही, मोनोपॉली मध्ये आहे, मोनोपॉलिस्टिक मध्ये नाही. एकच आन्सर राहिलं ते म्हणजे प्रोडक्ट डिफरन्सिएशन. जसं आपण बघितलं की सोप्सचं एक्झाम्पल घेतलं होतं, बाथिंग सोप, डव आहे, हमाम आहे, मेडिमिक्स आहे, हे सगळे साबण बाजारामध्ये विकले जातात. का? कारण त्यांचं प्रॉडक्ट डिफरन्सिएशन, प्रत्येक जण आपलं प्रॉडक्ट वेगळं कसं आहे किंवा काय आहे हे ऍडव्हर्टायझिंग थ्रू दाखवत असतं. आणि हेच मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. लक्षात राहील, ऑप्शन बी ते करेक्ट. द नेक्स्ट क्वेश्चन, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये लॉंग रन प्रॉफिट कसा असतो? ऑप्शन ए पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नॉर्मल, झिरो नॉर्मल प्रॉफिट, इनफायनाइट. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, झिरो नॉर्मल प्रॉफिट. कारण लॉंग रन मध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सगळ्या वस्तू नॉर्मल चालत असतात. ठीक आहे. सो नॉर्मल लोकांना प्रॉफिट जो आहे तो मिळेल या हिशोबाने त्यांच्या किमती सुद्धा तिथे लावलेल्या असतात. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. देन नंतर क्वेश्चन नंबर 22, मोनोपॉली प्राइस कशी ठरवते? सिंगल सेलर आहे तर इथे कशा पद्धतीने प्राइस ठरवेल? लो इक्वल टू MC, हायर दॅन कॉम्पिटिटिव्ह प्राइस, रँडम. लो प्राइस ठेवली तर मोनोपॉलीला परवडणार नाही कारण वस्तूंचा सप्लाय कमी होईल आणि लोक जास्त येतात, त्यामुळे लो प्राइस इथे येणार नाही. इक्वल टू MC म्हणजे मार्जिनल कॉस्ट, म्हणजे त्या वस्तू तयार करण्यासाठी जेवढा काही खर्च आलाय तेवढीच जर प्राइस मोनोपॉलीमध्ये घेतली तर ती जी वस्तू बनवणारी व्यक्ती त्याला काही फायदा होईल का? नाही. ठीक आहे. रँडम प्राइस ठेवून कुठल्या मार्केट चालणार नाही, त्यामुळे हे पण ऑप्शन नाहीये. मग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. जी काही कॉम्पिटिटिव्ह प्राइस मार्केटमध्ये चालले त्याच्यापेक्षा हायर प्राइस मोनोपॉलीमध्ये असते, तेव्हाच त्या वस्तूची किंमत किंवा त्या वस्तूचं वेगळेपण हे टिकून राहतं. ठीक आहे. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, कार्टेल कोणत्या मार्केट स्ट्रक्चरमध्ये आढळतं? कार्टेल म्हणजे संगनमत किंवा संघटन. मोनोपॉली, परफेक्ट कॉम्पिटिशन, ओलिगोपॉली, मोनोप्सी हे काय आहेत? मार्केट स्ट्रक्चरचे पार्ट आहेत. पण कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये हे सगळे एकत्र येऊन डिसिजन घेतात? आय एम शुअर याचा आन्सर तुम्हाला परफेक्ट माहिती आहे सगळ्यांना. करेक्ट आन्सर तुम्हाला माहिती आहे. काय असणार आहे? येस, करेक्ट. सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर, ऑलिगोपॉली. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, गेम थेअरी ओलिगोपॉलीमध्ये का वापरली जाते? फ्यू कॉम्पिटिटर्स असतात, फ्यू कंपन्या असतात जे काम करतात, पण गेम थेअरी इथे का वापरली जाते? ऑप्शन ए फर्म इंडिपेंडंट असतात म्हणून,
स्ट्रॅटेजिक इंटरॅक्शन होतं म्हणून नो कॉम्पिटिशन अँड रॅन्डम डिसिजन्स. आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, स्ट्रॅटेजिक इंटरॅक्शन. दोघांमध्ये आता नॅश इक्विलिब्रियम गेम थेअरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. जिथे स्ट्रॅटेजिक इंटरॅक्शन हे वेगवेगळ्या पद्धतीने ओलिगोपॉलीमध्ये जास्त होतं. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये गेम थेअरीचा ऑप्शनच नाहीये. जे प्राइस दिली जाते तीच केली जाते. मोनोपॉलीमध्ये कॉम्पिटिशनच नाहीये. त्यामुळे गेम थेअरी दिसत नाही. पण अल्पाधिकार या मार्केट स्ट्रक्चरमध्ये किंवा ओलिगोपॉलीमध्ये गेम थेअरी याच्यासाठीच दिसून येते. कारण डिसिजन्स घेणारे हे इंडिपेंडेंटली किंवा एकमेकांच्या ॲक्शनवरती बेस्ड इथे डिसिजन घेतले जातात. स्ट्रॅटेजिक इंटरॅक्शन इथं होतं. त्यामुळे इथे ओलिगोपॉली वापरली जाते गेम थेअरी. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टनिटीमध्ये कोणती थेअरी वापरली जाते? डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टनिटी म्हणजे कुठलीही सिच्युएशन आहे, अनिश्चित सिच्युएशन आहे, त्याचं प्रॉफिट प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहित नाहीये, तरीही तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एक डिसिजन घ्यावा लागतो. तर त्या डिसिजनमध्ये कुठली थेअरी वापरली जाते? ऑप्शन ए मार्जिनॅलिटी थेअरी, एक्सपेक्टेड युटिलिटी थेअरी, प्रोडक्शन थेअरी, कॉस्ट थेअरी. कॉस्ट थेअरी बद्दल बघितलं, आपण प्रोडक्शन थेअरी बद्दल बघितलं. तर डिसिजन घेण्यासाठी या दोन्ही थेअरीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी होत नाही. मग या ठिकाणी आपल्याला एक्सपेक्टेड युटिलिटी थेअरी, की ह्याचं काय उपयोगिता होऊ शकते, याच्या एक्सपेक्टेड व्हॅल्यूनुसार आपण तो डिसिजन घेतो. की मला प्रॉफिट होणार आहे, जेवढे मला पाहिजे तेवढं प्रॉफिट जर मला त्याच्यातून मिळत असेल तर मी ते घ्यायला तयार आहे किंवा मी रिस्क घेणार नाही. पण अगदीच खूपच कमी प्रॉफिट मिळत असेल तर मला रिस्क घ्यावी लागेल किंवा खूपच जास्त प्रॉफिट मला रिस्क घेऊन मिळणार असेल तर मी प्रॉफिट घेईन. सो एक्सपेक्टेड युटिलिटी थेअरीनुसार डिसिजन घेणं अंडर अनसर्टनिटी, अनिश्चिततेमध्ये डिसिजन घेण्याला आपण काय म्हणतो? एक्सपेक्टेड युटिलिटी थेअरी ही वापरतो. ठीक आहे, डिसिजन घेण्यासाठी. ओके. सो दॅट वॉज अ गुड सेशन. आय होप तुम्हाला याच्यातून भरपूर असे काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस झाले असतील आणि सेशन नक्कीच युजफुल ठरलं असेल. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द प्रिपरेशन.